मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय आणि आता या सामन्यामधून दुसरा संघ आपल्याला प्राप्त होईल श्रीतेज 11 विरुद्ध नियाजी वॉरियर्स। याची दुसरी सेमीफायनलची लढत आपल्या समोर। दोन्ही टीम तयार, सामन्याला आता अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होईल। tenniscricket.in या वेबसाईटवर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब बटनावर हिट करायला विसरू नका। अगदी त्याच्याच बाजूला बेल आयकॉन आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओज लाईक करा। अनेक असे व्हिडिओज थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धांचं। क्रिकॉन 2.0 2.0 काही दिवसांमध्येच आपल्या समोर येईल। त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून केलं जाईल। अशा अनेक महाराष्ट्रातल्या अग्रमानांकित स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ tenniscricket.in कडून। नियाजी वॉरियर्स टीमचे सलामीवीर एजाज कुरेशी आणि रणजित सचिन बाड आपल्या स्क्रीनवर आहेत। चंद्रकांत शिंदे एक मोठी आख्यायिका। राहुल 11 पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, उसळी चांगली घेतली। कासिफ संगम नाव चर्चेमध्ये आहे। मगाशी सांगितलं हा खेळाडू रणनीतीने उतरेल पॉवर प्ले मध्ये। परफेक्ट एग्जीक्यूशन, फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन कहा जाता है। पहली बॉल अनिश्चितता के गलियारे में टप्पा खाती हुई सीधे विकेट कीपर के हाथों में, और जिस तरह निहाल तुसामत ने शुरुआत की थी वैसी शुरुआत काशिफ संगम द्वारा। दूसरा बॉल ऑन दी अप, खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, गॅप मध्ये चाललाय, 4 धावा नक्की मिळतील। रणजित त्याच्या बॅट मधून पहिला चौकार। बहुत ही बढ़िया, देखिए गेंद खराब नहीं थी लेकिन उसको ऑन दी अप, बहुत अच्छा बॉडी बैलेंस, स्टेबल हेड, श्योर फुटवर्क एंड गुड एंटिसिपेशन, ये 3 चीजें कायम रही और वहां पर पहला चौका कामयाबी के साथ लगा दिया बैटर ने रणजीत फराटे। रणजीतच्या बॅट मधून हा चौकार आलाय। एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून कॅप मधून हा बॉल जातोय। शॉर्ट कव्हर ठेवण्यात आलाय, मिड ऑफ ठेवण्यात आलेला आहे अगदी समोर, आणि तीच गॅप शोधली इथे रणजित फराटेने। नियाजी वॉरियर्स टॉस पराभूत झाल्यानंतर फलंदाजी करतोय। यावेळेला कव्हर्सला फटका सजवलाय, हा देखील गॅप मध्ये जातोय। नाही कुठला क्षेत्ररक्षक इथे हालताना दिसेल, फक्त बॉल हालतोय, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी कव्हर्स बाउंड्री लाईन फोडून चौकार। देखिए पिछली बार ऑन दी अप खेला था, इस बार जूसी ऑफ वॉली। पहला जो कवर ड्राइव था वो एक्स्ट्रा कवर पर, और ये थोड़ा सा स्क्वेरिश ड्राइव था, लेकिन हाफ वॉली पर निकलती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। शानदार 2 चौके लगाकर मैच को गर्म कर दिया है रणजीत फराटे ने। 3 बॉल 8 और टीम का स्कोर 8। चांगलं फुटवर्क, चांगलं एक्झिक्युशन इथे पाहायला मिळते फलंदाजीमध्ये। रणजित फराटे मेरिटवर फलंदाजी सुरू आहे। 2 चांगले कव्हर ड्राइव्ह। यावेळेला डिफेन्सिव्ह स्ट्रोक, थोडासा बॅकफुटला गेला, पंच केला हलक्या हाताने शॉर्ट कव्हर पॉइंटच्या दरम्यान। तोपर्यंत 1 रन इथे पूर्ण केली जाईल। सिंगल बरोबर स्ट्राइक रोटेट करत असताना रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 9। एक दबाव म्हणू शकतो आपण सेमीफायनलचा असतो प्रत्येक संघावर। अशा परिस्थितीमध्ये 2 चौकार मारून तो दबाव थोडासा कमी केला। कासिफ संगम ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा मगाशी राहिली, कर्णधाराने सांगितलं तो रणनीतीने उतरेल, त्याच्या विरुद्ध मात्र चांगली सुरुवात दिली रणजितने। एजाज कुरैशी कल बहुत अच्छी पारी 25 रनों की खेली थी क्वार्टर फाइनल में। देखिए आज किस तरह से कप्तान की पारी खेलेंगे काशिफ और एजाज के बीच की जंग। कासिफ संगम यावेळेला बॅकफुटला जात असताना इथे बॉल हवेत खेळलाय। कासिफ संगम च्या गोलंदाजीवर डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रवीकडून राहिलं। एजाज कुरेशीचा झेल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पकडण्यामध्ये अपयश आलंय, परंतु प्रयत्न चांगला केला रवीने। आणि ही रणनीती सातत्याने राहिली एजाज कुरेशीच्या विरुद्ध गोलंदाजाची। अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा बॉडी पासून दूर बॉल टाकण्याचा प्रयत्न असतो। स्क्वेअर रेश खेळण्यासाठी त्याला इथे मात्र आमंत्रण दिलं जातं, आणि काल मात्र त्यांनी चांगली फलंदाजी करून दाखवली। नहीं, और इजाज को कई बार यूट्यूब पर बैटिंग करते हुए देखा है, इसलिए इजाज के जो स्ट्रॉन्ग और वीक पॉइंट्स है ये भी टीमों को पता है। और ललचाया था, बहुत ज्यादा बड़ा अपर कट था, लेकिन भले कैच न हुआ, चौका छक्का बच गया। 11 रन। खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना मिडॉनच्या दरम्यान 1 रन इथे प्राप्त केली जाईल। सिंगलने षटक क्रमांक पहिलं संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 बिनबाद नियाजी वॉरियर्स
व्हिडिओ अनालिसिसचा हा जमाना आहे. अनालिसिस केलं जातं प्रत्येक टीमकडे. आता आपण पाहतो काही वेळेला लॅपटॉप टॅब असतात, परंतु चर्चा करूया एनबी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये जे आयोजन नियोजन केलंय ते नेत्रदीपक आहे. श्री निलेशदादा भिंताळे सर्व टीमला खऱ्या अर्थाने खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचं खूप अभिनंदन, त्यांचा आभार. विशाल यांचं मत आहे, खूप चांगलं मत त्यांनी ते प्रदर्शित केलं. आपण चर्चा करत होतो व्हिडिओ अनालिसिसचा हा जमाना आहे. अनालिसिस केलं जातं आणि आपण चर्चा करत होतो की थोडासा दूर बॉल टाकण्याचा प्रयत्न होतो एजाज कुरेशी पासून, आणि या जमान्यामध्ये हे खूप महत्वाच्या गोष्टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बदल होत आहेत. आपको मैं बताऊं, इंटरनेशनल क्रिकेट में रणजी ट्रॉफी में जब बल्लेबाज आउट होता है या बॉलिंग खराब होती है तो कोच उसको थोड़े टाइम के लिए OB1 में भेजते हैं अपने वीडियोस देखने के लिए, ताकि उसको पता चले वो सही कहाँ जा रहा है, गलत कहाँ जा रहा है. मुझे लगता है कि आने वाले दिनों में अगर इस तरह की OB1 हो सकता है, आगे की ये कल्पना है, लेकिन एवरीथिंग इज पॉसिबल. टेनिस क्रिकेट जिस हिसाब से ऊंचाइयों को छू रहा है, बुलंदियों पर जा रहा है, आने वाले दिनों में इस तरह की तकनीकी जो परिवर्तन है वो हमें देखने को मिल सकते हैं. मला आणखीन एक गोष्ट अजूनही वाटते की हरिजी काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने अशा लीग मॅचेस होत आहेत, संघ मालक निवडले जातात, तर व्हिडिओ अनालिसिस्ट देखील निवडला जाऊ शकतो त्या टीमसाठी. तो सांगू शकतो की कुठे चुका होत आहेत. फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु इथे एक धाव मिळेल ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. रणजित होता नॉन स्ट्रायकिंग एंड पासून, तो थोडासा पुढे धावत सुटला होता. अशा परिस्थितीमध्ये जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र काम तमाम होतं रणजितचं. बहुत अच्छा, बॉल को रोकने से पहले वो क्षेत्ररक्षक भी थोड़ा असमंजस में थे, क्या करूं नहीं करूं. देखिए थोड़ा सा घूमे और फिर उन्होंने जो निशाना लगाया, बाल बच गए, वरना दरवाजे बंद हो जाते हैं. मतलब एक अच्छी शुरुआत जो थी वो वहां पर पहले विकेट के रूप में देखने को मिल सकती थी. ब्रिलियंट अटेम्प्ट वो क्षेत्ररक्षक अंकुश द्वारा. सागर जी भिंताड़े, इनको आप देख रहे हैं अपने मॉनिटर पर, अध्यक्ष है नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन के. सफल आयोजन उनके कैप्टनशिप में. रवींद्र गोयरट गोलंदाजीसाठी यावेळेला थोडासा एक पाय पुढे सरसावला, हलक्या हाताने बॉलला ढकललं. पंच करत असताना एक रन इथे पूर्ण केली जाते. सिंगल बरोबर स्ट्राइक रोटेट करत असताना रणजित जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न एजाज कुरेशीला आहे, कारण तो आक्रमक फलंदाज आहे. तो जास्त वेळ शांत राहू शकत नाही ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी जातो. 14 धावा झाल्यात, त्यापैकी आपण 10 धावा खात्यामध्ये पाहतोय. रणजितच्या 4 धावांवर खेळतोय एजाज कुरेशी. एक जीवदान म्हणता येणार नाही, परंतु चांगला प्रयत्न केला होता मगाशी रवीने डीप मध्ये एजाज कुरेशीचा झेल पकडण्यासाठी. यावेळेला थोडासा ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह करत असताना मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे देखील फक्त 1 रन मिळते. रवींद्रचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे श्रीतेज 11 या टीमसाठी. देखिए कल श्रीतेज ने जो विजय हासिल की, उसके बाद उनके हौसले जो है ये 200 नहीं 500% ऊपर गए. बहुत ही क्लोज एनकाउंटर में कल उन्होंने शाम को जो विजय हासिल की है, इसलिए उनको हल्के में लेना अकलमंदी नहीं रहेगी. और ये वजह भी है कि थोड़ा सावध होकर खेल रहे हैं एजाज और रंजीत. अगदी बरोबर उल्लेख आहे, हलक्यात घेऊन चालणार नाही याही संघाला. पुन्हा एकदा एक चांगला बॉल, चांगलं स्ट्रोकचं सिलेक्शन, संयम दाखवला जातोय. जास्त हावी झाला या ओव्हरमध्ये मी म्हणेन रवींद्र. अचूकता त्याच्याकडे आहे, दिशा खूप चांगली आहे, ओळखतो फलंदाजाचं फुटवर्क, टेस्ट घेतोय त्यांची, त्याच्यामुळे फक्त 1च रन मिळताना दिसते. निलेश दादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा निलेश दादाचं एक विजन होतं. आज अनेक मान्यवरांची साथ त्यांना लाभते, अनेक पाहुणे येत आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळालेत हे उद्गाते आहेत. यावेळेला एक चांगला फटका आपण पाहतोय. क्रॉस बॅटेड जरी फटका असला तरी मात्र अगदी नजरे खाली खेळलेला फटका होता फलंदाज एजाज कुरेशीचा. 1 रन त्याला मिळेल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोकसाठी एजाज कुरेशी देखील जाणला जातो. अनेक आगळेवेगळे फटके त्याच्या भात्यामध्ये देखील आहेत, ते देखील फटके येऊ शकतात. परंतु या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा और सारे ग्राउंड शॉट्स. एक भी ऊपर से शॉट खेलने की जरूरत नहीं की है एजाज या रंजीत ने, लेकिन पावर प्ले की आखिरी गेंद. शेवटचा बॉल रवींद्रचा. आता मात्र कुठेतरी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चूक केली. विकेट कीपरकडे बॉल जातो. 5वा बॉल सिंगल, शेवटचा बॉल डॉट बॉल. अशा पद्धतीने ओव्हरची होते समाप्ती. या षटकामध्ये रन आले फक्त 5. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा नियाझी वॉरियर्स या टीम कडून, परंतु एक जमेची बाजू या टीमसाठी
की दोन्ही सलामीवीर अजूनही सध्या मैदानामध्ये तग धरून खेळत आहेत, एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न करतायत. सुरुवात जरी आपण म्हणतोय थोडीशी धीमी वाटते, परंतु हे खेळाडू कधीही आक्रमण करू शकतात. परंतु ज्या सामन्याची चर्चा आपण गेले 6 दिवस करतोय, तो सामना तुमच्या भेटीला आहे. तो ठीक 1:15 हा सामना तुमच्या समोर असेल. बेस्ट ऑफ पुणे टीम ओनर आहेत तात्यासाहेब भिंताडे, धनकवडी पुणे. दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ महाराष्ट्र मेहताब अवध 11 टीम ओनर आहेत मेहताब खान. हे दोन संघ आपल्या समोर आता खेळताना दिसतील या प्रेक्षणीय सामन्याच्या दरम्यान. चंद्रकांत शिंदे और सागर भिंताड़े जी, ये भी अपने एक गहरे डिस्कशन में आप देख सकते हैं. विकेटलेस पावर प्ले, सबसे अच्छी बात है कि दे हैव नॉट गिवन देयर विकेट. एक ऊर्जा के साथ खेलते हुए रवि की तारीफ करनी होगी. स्टंप टू स्टंप बल्लेबाजों को फोर्स किया. लीनिंग फॉरवर्ड वाले ड्राइव लगभग 3 मरतबा हमें देखने को मिले, जो बताते हैं कि उनके सामने एहतराम के साथ झुककर बल्लेबाजी की गई है दूसरे ओवर में. कासिफ संगम गोलंदाजीसाठी, आरिफ संगम यष्ट्यांच्या मागे. दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये खेळत असताना बॉल आता शॉर्ट थर्ड मॅन आणि गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तिथे सिंगल प्राप्त होत असताना. आणि पहा ना किती ताळमेळ असेल नाही का, ज्या वेळेला एक भाऊ गोलंदाजी करतोय, दुसरा बंधू यष्ट्यांच्या मागे, तो देखील फुटवर्क पाहतोय फलंदाचा, एक्झॅक्ट कुठे तुला डिलिव्हर करायचं आहे हे देखील सातत्याने तो चर्चा करतो. आणि नेहमीच म्हटलं जातं गोलंदाजाचा आरसा कोण, तर तो विकेट किपर. आरसा जर भाऊच असेल तर मात्र अजून चांगलं काम होऊ शकतं. आणि ते सध्या इथे दिसतंय. कासिफ संगम गोलंदाजीसाठी आणि विकेट किपर आहेत त्यांचेच बंधू आरिफ संगम. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. साहस भरा शॉट, हाफ ट्रैकर बॉल थी, बहुत आसान खेलने के लिए. कशिफ संगम गेंदों को पिच नहीं करा पा रहे अच्छे से, और बॉल को पुल कर दिया और भेज दिया वहां पर बाउंड्री लाइन के बाहर. बहुत अच्छा कैच वहां पर दर्शक द्वारा, और बैकफुट पर डाल दिया काशिफ संगम को यहाँ पर रंजीत फराटे ने. 8 बॉल 17 रंजीत, इजाज 6 बॉल 7, 24 विदाउट लॉस. त्याच्या नावात जीत आहे. रणजितचा चांगला खेळ, 2 चौकार मगाशी त्याच्या बॅट मधून आले, ते देखील प्रेक्षणीय होते, दर्जेदार होते, डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. आणि इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुलचा फटका चांगला सजवलाय. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. फक्त 1 धाव मिळेल. बॅट काय फिरते रणजितची. चांगलं स्ट्रोकचं सिलेक्शन आतापर्यंत दाखवलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या, या ओव्हरमध्ये आता 8 धावा आल्या. 2 ओव्हरमध्ये 17 होत्या. टीमची धावसंख्या आता 25 वर जाऊन पोहोचली आहे. कासिफ संगम त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न, 9 चेंडू त्याने टाकलेत आणि आतापर्यंत 20 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. श्रीतेज 11ने टॉस जिंकला. उशिरा जे प्रेक्षक आले त्यांच्या माहितीसाठी टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने घेतलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. 1 रन इथे पूर्ण होईल. दुसरा रनचा प्रयत्न नक्की एजाज कुरेशी करेल, कारण ज्या पद्धतीने त्याने हा बॉल अगदी अलगत लोटला, मी म्हणेन शरीरापासून दूर, आणि लगेचच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं क्रिकेट. नहीं, बहुत अच्छा. रनों की तलाश में है. जो पहले 2 ओवर में बड़े शॉट्स नहीं लगे थे, अभी अभी जो रंजीत ने वो 6 लगाया, उसके बाद अब मोमेंटम हासिल करने की कोशिश करते हुए कप्तान और उनके साथी खिलाड़ी. तीसरा ओवर स्कोर है 27, करंट रन रेट 10.13 और प्रोजेक्टेड स्कोर 79 का नजर आ रहा है. 10 रन होते या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन चांगला कट केलाय. डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण. 1 रन इथे पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. बॅकफुट पंच, कट हे सगळे फटके आहेत. स्क्वेअरच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट खूप चांगला खेळताना दिसलाय एजाज कुरेशी. रणनीती अगदी स्पष्ट असते त्याच्या विरुद्ध गोलंदाजांची, शरीरापासून दूर त्याच्या गोलंदाजी होते. परंतु आज खऱ्या अर्थाने अशा रणनीती त्याच्या विरुद्ध आखल्यानंतर देखील फलंदाज म्हणून तो खरा उतरलाय. त्याने चांगली कामगिरी केली आहे. जे काही वीक पॉइंट आपले असतात त्याला मात्र स्ट्रॉंग पॉइंट मध्ये कशा पद्धतीने परावर्तित करावं हे शिकावं लागेल या फलंदाजाकडून. खोलवा टप्प्याचा बॉल, खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही अडू शकणार. टाइमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. बिल्कुल ऑफ ऑली पर लेकर ये कवर ड्राइव, मखमली और मुलायमी चौका. तो आज आखिरी दिन, 6वां दिन, देखिए किस तरह ये चौके को अंजाम दिया गया. इजाज कुरैशी थोड़ी सी जगह बनाई और क्या बेहतरीन टाइमिंग के जरिए गेंद को भेज दिया मैदान के बाहर. ये ओवर महंगा रहा काशिफ संगम का, जिसमें गेंद और बल्ले का संगम भी अच्छा रहा. संगम 2 ओवर 28 रन, कोई विकेट नहीं. 3 ओवर 33 रन. एजाज और अब यहाँ पर प्रियंका कुलकर्णी, हमारी एक महिला प्रेक्षक ने
ये भेजा है फाइनल डे, जबरदस्त मैचेस, लाइव संचालन, ड्रोन्स वगैरह, संतोष सर फुल फील येतो आहे. कुणाल, हरेश, प्रशांत तर आहेतच बेस्ट. आयसिंग ऑन द केक, राजेश्वनी मॅम लुकिंग ब्युटिफुल. इमर्जिंग होस्ट, येस राजेश्वनी देवी, टुडे यू आर वेअरिंग अ सारी, यू लुक लाइक अ ब्लॅक मॅजिक टुडे, गॉर्जियस. सो 3 overs and 33 runs, रन रेट ऑफ 11. कुणाल मेरे ख्याल से पहले 2 ओवर में 17. और देखिए पावर प्ले का ओवर नहीं था, लेकिन गेंद खराब आएगी तो हम रन बनाएंगे. नियाजी वॉरियर्स का यही काम है, हमारा काम है रन बनाना, स्कोरबोर्ड मजबूत रखना और हमारे बॉलर विकेट लेंगे. परफेक्ट स्ट्रेटेजी. और मेन फ्रंट लाइन बॉलर काशिफ संगम को विकेट भी नहीं मिला और 28 भी चले गए. 28 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा 33. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 होते. या ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत काशिफ संगमच्या. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. ही रणनीती आवडली मला, कारण ज्या वेळेला तुमचा एकही फलंदाज बाद झालेला नाहीये, तुमच्या दोन्हीही फलंदाजांनी 9 चेंडू खेळलेले आहेत, सेट आहेत. कारण मगाशी आपण चर्चा करत होतो सेमीफायनल नंबर 1 मध्ये की जास्तीत जास्त 7-8 बॉल अपेक्षित असतात, पुरेसे असतात एखाद्या फलंदाजासाठी सेट होण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि आता योग्य वेळेला हा बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. स्मार्ट डिसीजन. देखिए हर कोई 7वां ओवर ले रहा है, इसलिए मैं 7वां लूंगा नहीं. हर कोई कॉमर्स लेता है तो मैं कॉमर्स लूंगा. हर कोई आर्ट्स में जाता है तो मैं आर्ट्स में जाऊंगा. नो, बी अ पाथ ब्रेकर, बी अ ट्रेंड सेटर. और एक बहुत ही स्मार्ट और बोल्ड डिसीजन चौथे ओवर में बैटिंग पावर प्ले का लिया गया है. आता रवींद्र पाहूया या डिसिजनच्या विरोधात कशी गोलंदाजी करू शकतो. विकेटसाठी तो जाईल का, विकेट त्याला मिळतील का, असे अनेक प्रश्न आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. नंतर ओळखला बॉल, थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, त्याला दिशा दिली. कव्हर्सला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन ते पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा मिळतात रणजितला. रणजित देखील चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे. तो खूप चांगली साथ देतोय. विशेष म्हणजे फलंदाज एजाज कुरेशीला 20 धावांवर तो खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट आहे रणजितचा. 9 चेंडूमध्ये 15 धावांवर एजाज खेळतोय. यामुळे काय होतंय, जे प्रेशर होतं एजाजवरचं ते मात्र कमी झालंय. त्याला माहिती आहे रणजितला चांगली साथ त्याला देत असताना आतापर्यंत या सामन्याच्या दरम्यान. यावेळेला प्लेड ऑन होतोय. बॅटची कडा घेतली. यष्टांचा वेध. निराश असेल, हताश असेल रणजित, परंतु तेवढाच खुश असेल रवींद्र. बिल्कुल बॉल के पेस और बाउंस दोनों ने धोखा दिया. अच्छा स्क्वायर कट. देखिए ये मुकाबले में बहुत ही दिलचस्प ग्राउंड शॉट्स देखने मिले थे, लेकिन रवि की तारीफ करना चाहूंगा. स्टंप टू स्टंप बॉल और बल्लेबाज थोड़ा सा शफल हुए और बल्ले के जड़ को लगकर बॉल बेल्स को डिसलॉज करती हुई और एक बड़ा विकेट यहाँ पर रंजीत फराटे का हासिल करते हुए. श्रीतेज 11 के काशिफ संगम की गेंदबाजी में भले धार न रही हो, लेकिन रवि ने तेजस्वी गेंदबाजी की है श्रीतेज 11 के लिए और पहला विकेट मार गिराया है. अखेर रवींद्र गोयरटला यश मिळालंय. हे महत्वाचं यश आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन झाला. बॅटची आतमधली कडा घेऊन यष्टांचा वेध घेतला गेला आणि महत्वाची संधी प्राप्त झाली. खरंच एवढं भारी नियोजन कधी पाहिलेलं नाहीये. मॅचमुळे आमच्यासारखे गावातले राहुल देरी, रणजित फराटे सारखे प्लेयरला आज संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचं मनपूर्वक आभार. छान स्पर्धा तुम्ही भरवलेली आहे. निसर्गाचे सेवेकरी काय नाव दिलंय कमेंट्स मध्ये आपण पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने निसर्गाचे सेवेकरी देखील या सामन्याचा आनंद घेतात, याचा आम्हाला आनंद आहे. येस, ग्रीन अर्थ एंड ब्लू स्काय इज अ प्रॉमिस ऑफ नीलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. इको फ्रेंडली एटमॉस्फियर में क्रिकेट खेला जा रहा है. 0 पोल्यूशन इनसाइड एंड इट्स अ लश ग्रीन आउटफील्ड एंड कॉम्प्लेक्स. रवींद्र नुकतंच यश प्राप्त झालंय. हा चांगला बॉल रवींद्रचा. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये काय झालं, जी एक भागीदारी होती, बनत होती, ती मात्र तोडण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी रवींद्र कडून सध्या सुरू आहे. त्याने आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात. त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तो आहे. राइटी बैटर को राइट आर्म राउंड और एंगल बहुत ही बढ़िया बना रहे. एक रिदम है उनकी गेंदबाजी में. यावेळेला ऑन साइडला हलक्या हाताने बॉल ढकललाय. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. त्या अगोदर बॉल अडवला जाईल, तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. राऊंड विकेटने एक अँगल मगाशी बनवला. बाहेर जाणारे बॉल राईट हँडेड बॅटरसाठी होते. आता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी रणनीती काय असेल, त्याच्या विरुद्ध देखील आता राऊंड विकेटनेच तो येईल का की ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कदाचित राऊंड विकेटने इथे गोलंदाजी येऊ शकते. संतोष नाणेकर बिट्स लाईव्ह स्ट्रीमिंग, आदेश मात्रे
यांनी ही कमेंट केलेली आहे. खऱ्या अर्थाने tenniscricket.in ने अतिशय चांगलं टेलिकास्ट केलं या स्पर्धेचं. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 10 कॅमेऱ्यांतर्गत टेलिकास्ट या स्पर्धेचं होत आहे. रवींद्र एजाजसाठी राऊंड विकेटने आडव्या बॅटने हा फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग द कार्पेट आडव्या बॅटने खेळलेला फटका, तिथे रन मिळणार नाही. रन देखिए बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर स्टंप टू स्टंप बल्लेबाज को देखकर की जा रही है. और जो कमेंट्स आ रहे हैं कुणाल, मुझे तो ऐसा लग रहा है कि नाणेकर को इसका एक कोलाज बनाना चाहिए और कोलाज डिजिटली पब्लिश करना चाहिए टू द होल वर्ल्ड. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा समोर व्ही शेप मध्ये खेळलेला डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 4 धावा मिळतील. सुरुवात या षटकाची मात्र चांगली केली रवींद्रने, परंतु इथे शेवट चांगला करून दाखवलेला आहे एजाज कुरेशीने. संतोष नाणेकरसाठी ती कमेंट होती, परंतु त्याच्यानंतर पहा खूप चांगला ऑफ ड्राईव्ह इथे दाखवत असताना खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. 4 धावा मिळतात एजाज कुरेशीला. षटक मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं समाप्त होत आहे. बहुत ही लाजवाब शॉट. आखिरी गेंद थी पावर प्ले की. 4 ओवर 40 रन 1 विकेट. रविंद्र 2 ओवर 12 रन 1 विकेट. राहुल सातव 2 बॉल 1. एजाज कुरैशी 11 बॉल 19. और नियाजी वॉरियर्स अब अपने लॉन्ग मार्च पर चलने की शुरुआत कर चुकी है. सुस्वागतम. एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है. नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेजेंट्स एनबी ट्रॉफी सिंबल ऑफ ट्रस्ट. पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 8 नवंबर को शुरुआत हुई फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट की और 13 नवंबर को आज इसका समापन होगा. ब्रॉडकास्टिंग की दुनिया का बेताज बादशाह अक्षय चिबड़े, संतोष नाणेकर और संदेश पिला ने ये टेलीकास्ट के प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स और विटामिन है, जिन्होंने tenniscricket.in को आज 1.5 मिलियन सब्सक्राइबर्स यानी कि 15 लाख सब्सक्राइबर. और मेरे ख्याल से ये भी एक, मुझे लगता है टेनिस क्रिकेट में या तो क्रिकेट का एक प्रकार का रिकॉर्ड कहा जाएगा. नाणेकर, एक्चुअली मैं चाहूँगा कि आप लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स में आपका नाम दर्ज होना चाहिए. ये मुझे लग रहा है द वे यू हैव अचीव्ड दिस बाय वर्किंग हार्ड. आइए अब आखिरी 4 ओवर का खेल शुरू होने जा रहा है. विजय खड़के अब गेंदबाजी करेंगे. महेंद्र सिंह धोनी पवेलियन छोर से. सातव इस बार टैप करते हुए खेला. एक्स्ट्रा कवर में दायरे के अंदर गेंद को रोका गया. बहुत अच्छा इन दी मोशन गेंद को रोका गया था. 41 पर 1. पहले 2 ओव्हर में 17 और उसके बाद वाले 2 ओव्हर में 23. रवींद्रने खूप चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजे या स्पर्धेचा जेव्हा लेखाजोखा घेतला जाईल तेव्हा आपण काय मिळालं तर धनाजी सारखा गोलंदाज. आता रवींद्र कुठे पिक्चरमध्ये नव्हता तर एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून प्रकाश स्वतःमध्ये आलेला तो गोलंदाज आहे. आणि पॉवर प्लेमध्ये बॅटिंग पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला आपण बघितलं पॉवर प्ले होता तिथे देखील अप्रतिम गोलंदाजी केली. शानदार कामगिरी त्याने केली आणि जो प्रेशर बनवतो तो थोडासा कमी केलाय. विजय खडके देखील एक फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज आहे आणि समोर राहुल. आता ही जे 3 खेळाडू आहेत बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारची लढाई आहे. एजाज कुरैशी 19 पर खेल रहे. कल 25 रन बनाए थे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार ऑन द राइज खेलने का प्रयास और कुरैशी आउट. विकेट लिया विजय खड़के ने. महेश शिंदे ने कैच लिया और एजाज कुरैशी को लौटना होगा. बहुत ही खूबसूरत अंदाज में कप्तान का विकेट. वहां पर माया जाल रचा था. अभिमन्यु की तरह चक्रव्यूह में फंसे और आउट हुए एजाज कुरैशी. महेश शिंदेला ही विकेट आवश्यकता होती निश्चितच. एजाज कुरैशी किती धोकादायक आहे सर्वांना माहिती. यावेळेस चेंडू पाहूया थोडासा लेगस्टनच्या दिशेने बॅट्समन गेला होता आणि बॉलरच्या डोक्यावरून खरं तर खेळायचं होतं, परंतु सरळ चेंडू महेश शिंदेच्या हातामध्ये विसरते. सोपा झेल आणि एक मोठा बळी इथे आता मिळतोय तो विजय खडकेला. विजय खडकेने सर या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. यापूर्वी देखील तो चमकदार कामगिरी करतोय, परंतु सूर सापडणं गरजेचं आहे. सूर त्यालाही सापडलेला आहे आणि मोठा मासा त्याने गळ्याला लावलाय. और एजाज कुरैशी एक ऐसे शैली के फलंदाज है, मतलब बल्लेबाज जो हम कहते हैं हिंदी में. एजाज कुरैशी, उस्मान पटेल, कृष्णा सातपुते ऐसे बल्लेबाज है कि इनको शॉट खेलने के समय बॉल डॉट बॉल खेलने को कहना मतलब किसी खवैये को डाइटिंग करने को कहने वाली बात है. दीज आर द बैटर्स हु लव टू गो फॉर द शॉट. और बिल्कुल बैटर के स्ट्रॉन्ग जोन में उसको ललचाया और महेश शिंदे ने कैच लिया. आउट होकर वापस लौटे एजाज कुरैशी. तीसरे विकेट का पतन और श्री तेज 11 ने अब जबरदस्त वापसी की है 5वें ओवर में. यहां पर जब खड़के ने विकेट लेकर टीम को खुशियां दिलाई है. ऊर्जा ग्रुप के हम आभारी हैं. कुतवाल साहब हमारे साथ थे. उत्सव खुशियों का
क्रिकेट में खुशियां ही खुशियां होती है और यहाँ पर ये सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आज आप एक्सपीरियंस कर रहे हैं। खड़के अगली गेंद इस बार एक बेहतरीन टेक ऑफ लेती हुई। या गोलंदाजाकडे गती खूप आहे, म्हणजे वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आणि डावखुरा गोलंदाज आहे. त्यामुळे एक शैलीदार अशा प्रकारचा गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करतोय. टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय आणि हुक शॉट संपूर्ण 5 दिवसामध्ये फक्त एकदाच मी सक्सेसफुल पाहिलेला आहे. त्यामुळे अग्निपरीक्षा असेल यावेळेला गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. बॅट्समन नवीन आहे, सेट झालेला नाहीये, त्यामुळे बॅट्समन करता अग्निपरीक्षा असणार आहे या ओव्हरमध्ये. नया बैटर है विकी। विकी जाधव ने इस बार अपिश खेला, पीछे की तरफ जाते हुए कैच का मौका। यस, ही इज गॉन। एक बार फिर से चक्रव्यूह में फंसता हुआ बैट्समैन और विकी जाधव आउट। और यहां पर एक और विकेट का पतन। दिस इज विकेट नंबर 3। आणि कौतुक करावं लागेल कर्णधाराचं, ज्या पद्धतीने महेश शिंदे यावेळेला त्यांच्याकडे असलेल्या जे गोलंदाजांचा वापर करतोय. म्हणजे पहिलं आपण षटक बघितलं तर त्यानंतर दुसरं षटक रवींद्रला 2 षटकांचा स्पेल दिला आणि त्यानंतर आपण बघितलं तर आता गोलंदाजी मार्कवरती इथे सज्ज आहे खडके. विजय खडकेनं, मी मगाशीच म्हणालो की अग्निपरीक्षा बॅट्समॅनसाठी असेल, विकी जाधवचा देखील अत्यंत महत्त्वाचा विकेट घेतलाय. आणि आता विकेट जर बघितलं तर सातत्याने येत आहेत. प्रचंड दबाव या ठिकाणी आता बॅट्समॅनवरती येतोय. कमबॅक करण्याची संधी गोलंदाजाला मिळते आहे. बहुत ज़बरदस्त कमिटमेंट के साथ गेंदबाजी हो रही है और राहुल सातव इनको अब एक नया पार्टनर मिलने जा रहा है मैदान में। बहुत ही लाजवाब वातावरण में खेली जाने वाली है प्रतियोगिता। विजेता टीम को 3 लाख रुपए की इनामी राशि आज इनायत की जाएगी। इनाम और अकराम से आज खिलाड़ियों को नवाजा जाएगा। इसके बाद अगला मैच बेस्ट ऑफ पुणे बनाम रेस्ट ऑफ महाराष्ट्र आप देखेंगे। इस बार अगली गेंद इस बार ओवर पिच थी, ड्राइव कर दिया गैप में, काउ कॉर्नर से गुजरती हुई बॉल रफू चक्कर हो गई। 4 रनों के लिए अंपायर कल्याणी घोरपड़े का इशारा। 45 पे 3, 45 फॉर 3। आणि विजय खडकेचा सर विचार केला तर वेगावर स्वार होणारा गोलंदाज आहे. बघूया आपण कशा पद्धतीने हा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकला, पुढे टाकला. नवीन बॅट्समॅन त्याला वाटलं की इथे तो निश्चितच चकित होईल, परंतु आश्चर्यचकित केले बॅट्समॅननं आणि तुषारच्या बॅटमधनं अप्रतिम फटका, दमदार फटका होता, दर्जेदार फटका, 4 धावा देऊन जाईल. 45 पे 3, 5वां ओवर चल रहा है। विजय खड़के 5 रन देकर 2 विकेटें हासिल कर चुके हैं इस ओवर में। इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, आउटफील्ड तेज है, वहां पर पहुंचकर रोकने का प्रयास, जंप करते हुए एक ही एक्शन में थ्रो आता हुआ, फोटो फिनिश वाला क्रिकेट। लेकिन आखिरकार 2 रन मुकम्मल करते हुए तुषार इनामदार। ये इनामदार तो है, ये ईमानदार भी है जहां तक दौड़ने का सवाल है। और उसने बहुत तेज कदम भागते हुए पहला रन पूरा किया था। बहुत ही जबरदस्त कमिटमेंट, ओहो, मानो लॉन्ग जंप किया और फिर हाई जंप करते हुए थ्रो किया। 5 ओवर 47 रन, 3 विकेट। यहां पर नियाजी वॉरियर्स पहले बैटिंग करते हुए श्रीतेज 11 के सामने। 5 षटकांचा खेळ खरं तर समाज झाला, परंतु शेवटचा जो पटका आपण बघितला तो खूप चांगला होता. म्हणजे चेंडू टप्पापर्यंत उसळी घेतोय, बॅट्समन बॅकफुटला थोडं वाट बघितली, घाई केली नाही आणि कबरच्या क्षेत्ररक्षक कुठे त्याला माहिती होतं, गॅपमध्ये चढून खेळून काढला. म्हणजे एक चांगलं क्रिकेट. फिल्डिंग देखील आपण बघितलं खूप सुंदर झालेली आहे गणेशकडून. तर चांगलं क्रिकेट ज्यावेळेला होतं ना, म्हणजे इंग्लंडमध्ये आपण बघितलं उगाच कोण टाळ्या वाजवत नाही. जर कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला, बोल्ड झाला, चांगला बॉल असेल, खूप छान पद्धतीने तेव्हा रिॲक्शन येतात. आता पुण्यामध्ये तसंच बघितलं, मगाची चांगली फिल्डिंग झाली आणि तिथे सचिन तेंडुलकर पॅवेल एंडमधनं टाळ्यांचा गजर झाला, टाळ्यांचा आवाज आला. उगाच पुणेकर टाळ्यांचा गजर करत नाहीत, ही त्यांची खासियत आहे. एक पॉझिटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर. एक और गेंदबाज यहां पर इस्तेमाल किया जा रहा है, वो है महेश शिंदे। और महेश शिंदे के सामने बैटर है राहुल सातव। 47 फॉर 3। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार हुक करने का प्रयास, शॉर्ट स्टॉप पर रोका गया, वहां पर तेज थ्रो, आउट का खतरा। और यहां पर तीसरे अंपायर की मदद संजय भालेराव ने ली है। पूरा अपने आप को झोंक दिया था। बहुत बढ़िया थ्रो था, वहां पर बॉल को हुक करने का लगातार प्रयास राहुल सातव द्वारा। और अब अंपायर के पास फैसला गया है। थर्ड अंपायर विल डिसाइड वेदर ही इज आउट और नॉट आउट। 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय घडलं होतं मैदानामध्ये आपण पाहूया. यावेळेला थोडासा वेगळा फटका, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला राहुल सातवनं
राहुल सातवचा जर विचार केला तर सर असा खेळाडू ज्याने शतक देखील झळकावलेला आहे, लेदर बॉलचा प्रचंड अनुभव त्याच्या गाठीला आहे आणि अशा वेळेला एक चांगला मोमेंटम बनत असताना कदाचित ही चूक झाली का हे आपण पाहूया. पंचांचा इशारा येईल त्याची आपण प्रतीक्षा करू. परंतु NB ट्रॉफीच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्रिकेट, इथून आता चर्चा अशी होते हे टेनिसचं जे क्रिकेट आहे त्याचा येणाऱ्या 5 वर्षामध्ये आणखीन काही चेहरा मोहरा बदलणार आहे काय, आणखीन क्वालिटी या ठिकाणी वाढणार आहे काय, टाळ्यांचा गजर होतोय. परंतु कुणाच्या बाजूनं यावेळेला हा निर्णय जाईल हे पाहणं उत्सुकतेचा विषय, कारण जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीवरती भाष्य करता येणार नाही. परंतु धोक्याची घंटा वाजते का, इथे फार क्लोज कॉल आहे का, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता पाहू शकता इथे जे मैदानामध्ये सर्व खेळाडू आहेत त्यांच्या नजरा स्क्रीनच्या दिशेनं आहेत. टचन गो सर, तुम्हाला काय वाटते? नहीं, डेफिनेटली मुझे और आपको क्या लगता है उससे मायने नहीं रखता, अंपायर को क्या लगता है ये बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि अंपायर जो है वो निर्णय लेंगे. और मेरे ख्याल से जो समय लग रहा है, अंपायर वांट्स टू मेक हिमसेल्फ डबल श्योर बिफोर गिविंग द डिसीजन. देखिए, फैसला भले देरी से आए, सही आना जरूरी है, चाहे हाई कोर्ट हो, चाहे सुप्रीम कोर्ट हो या क्रिकेट की कोर्ट हो. अगदी बरोबर, कारण हा जो कॉल आहे तो निश्चितच अगदी क्लोज कॉल वाटतोय. या पद्धतीनं वेळ घेतात आणि या वेळेला पंचांचा इशारा काय येईल त्या दिशेनं निश्चितच या नजरा लागलेल्या आहेत. प्रेक्षकही बघतायत. रिॲक्शन थोडीशी आली होती, परंतु पंच कुठल्या प्रकारची घाई करत नाहीयेत. तो कुछ समय के लिए रुका हुआ है टीम इन पिंक, वेटिंग फॉर द डिसीजन. लेकिन NB ट्रॉफी की चर्चा आज मुंबई से पूना, पूना से मुंबई जाने वाले तमाम बड़े रास्तों पर बड़े बैनर्स देखने को मिल रहे हैं. 95 FM, धुन बदल के तो देखो. आज देखिए जिस तरह से इस टूर्नामेंट का मार्केटिंग और पब्लिसिटी हुई है, पूरा श्रेय जाता है धुन बदल के तो देखो. जी हाँ, और धुन बदली है, पुणे के टेनिस क्रिकेट की धुन बदली है, उसकी तर्ज बदली है और उस तर्ज पर बहुत सारे अर्ज अब आने की तैयारी आने वाले सालों में. अभी भी अंपायर थोड़ा वक्त ले रहे हैं. यस, व्हाई नॉट, टेक योर टाइम. धून बदल के तो देखो, रंग बदलून तरी पहा. निश्चितच बॅट्समन आउट. मोठा धक्का बसतोय या ठिकाणी. फलंदाज राहुल सातव बॅक टू द पॅव्हेलियन. जोखिम कारक रन था, आउट हो गए वहां पर राहुल सातव. गलत समय पर गिरने वाला ये विकेट. जो टीम रनों के मामले में बड़ी दौलत हासिल करेगी ऐसा लग रहा था, इजाज और जब प्रारंभिक बल्लेबाज रंजीत फराटे खेल रहे थे ऐसा लग रहा था ये स्कोर 80-90 पर जाएगा. लेकिन जिस तरह से गेंदबाजी रविंद्र द्वारा की और उसके बाद अब जिस तरह से गेंदबाजी की शुरुआत महेश शिंदे ने की है, बिल्कुल आउट होकर वापस लौट रहे राहुल सातव और उनकी जगह पर आ रहे शंकर. 47 पे 4 और प्रोजेक्टेड स्कोर जो 80 का था वो घटकर अब 69 का हो गया है. क्रिकेट कोणत्या प्रकारचं आहे असू दे, म्हणजे टेस्ट क्रिकेट असेल, वन डे क्रिकेट असेल, 2020चं क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉलचं आता हे 8 ओव्हरचं क्रिकेट असेल, विकेट फॅक्टर फार मोठा राहतो. आपण बघितलं तर ज्यावेळेला विकेट गेल्या त्यावेळेला मोमेंटम निश्चितच म्हणजे बॅट्समनकडे होता तो गोलंदाजीकडे आलेला आहे. 6व्या षटकात शंकर येतोय, अर्थात बॉन कितीसाठी हा आघाडीचा गोलंदाज आहे. आता त्याचा क्रमांक 6वा आहे. म्हणजे नंबर प्रीमियर लीगमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. या नंबरवरती देखील चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. देखिए, फ्लेक्सिबिलिटी, शालीनता, ये बहुत महत्वपूर्ण होती है, इसके ऊपर चर्चा करेंगे. बॉल गोज अंडर बॉल. अब ये ऑस्ट्रेलियन टर्म है, आपने कई बार ऑस्ट्रेलियन कमेंटेटर्स को सुना होगा. बॉल दैट गोज अंडर द बैट इज कॉल्ड गोज अंडर. रिची बैनो ने ये टर्म को इजाद किया था. 47 फॉर 4, 6th ओवर. इस बार बल्ले के मुंह को खोला, वाइडिश गली में 1 रन पूरा करते हुए वहां पर बेहतरीन माहौल क्रिकेट का. पिछले 6 दिन से चल रहे क्रिकेट के इस महाकुंभ का सभी ने आनंद लिया. पूरे पुणे शहर में, हर घर में, दुकान में, मकान में, सलून में, पान पार्लर में, रियल एस्टेट एजेंसियों में और मार्केट्स में, सराफा बाजार में, हर जगह चर्चा है NB ट्रॉफी. ऑर्गेनाइज्ड बाय नीलेश भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन, धनकवड़ी, पुणे. थोड़ा सा झुककर खेला था लेकिन सेफ शॉट था. कैचिंग पोजीशन पर कोई नहीं था. 1 रन और पूरा किया गया. 4 विकेट के नुकसान पर 49 रन बने हैं. तुषार इनामदार 4 बॉल 7, शंकर 1 बॉल 1.
अच्छा ओवर रेट भी रखा है। देखिए अभी भी 11 मिनट्स और 30 सेकंड बाकी है और ये हम छठा ओवर कर रहे हैं, सो विच इज अ वेरी गुड ओवर रेट मेंटेन बाय श्री तेज। इस बार घूमकर खेलने का प्रयास और वहां पर कोई बात, थ्रो आउट हो गए बिल्कुल। अब ये तो अचानक ही अलग तरीका था। बॉल हाथ में आने के बाद चंद्रकांत शिंदे इसको रिलेट कर पाएंगे। मुंबई के टेनिस क्रिकेट में ये तकनीकें आम हुआ करती थी। बॉल हाथ में आया, विकेट कीपर घूम गए, विकेट कीपर को पता नहीं था बॉल कहाँ है, बैटर बाहर निकला और घर वाले घर नहीं तो हमें किसी का डर नहीं और रन आउट। तुषार इनामदार अप्रतिम होता, परंतु मुंबई स्टाईल म्हणजे मुंबईचे एक खडूस खेळाडू जे असतात ना आणि विकेट किपर त्यांची स्टाईल बघा, त्याचा फायदा झाला। अनुराग या ठिकाणी अनुराग मोहिते आहे, चंद्रकांत शिंदे आपण व्यासपीठावरती पाहतो ते धुरंधर कर्णधार आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने जाणतात। हरीश सर देखील आपण बघितलं, खूप मुंबईमध्ये आपण समालोचन केलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी अगदी बारीक सारीक गोष्टी त्याचा या ठिकाणी लेखाजोखा देखील घेतला। नहीं वाकई में मतलब जो विकेट कीपर हुआ करते थे, बराबर है, कांचन करके एक विकेट कीपर हुआ करते थे, वेरी स्मार्ट। कल्याणी घोरपड़े स्वयं विकेट कीपर है, उनको पता है ये बॉल की अहमियत क्या है। चंद्रकांत शिंदे के लिए कई बार उन्होंने विकेट कीपिंग की है। सो विकेट कीपर हैविंग अ शार्प आइज, इस बार फ्लिक कर दिया बैकवर्ड ऑफ स्क्वायर, बड़ी नजाकत के साथ 1 रन को हासिल किया है। विकेटें लेकिन नियमित अंतराल पर गिर रही है। स्कोर हो गया 50, 5 विकेटों के नुकसान पर। 6 ओवर 50 रन 5 विकेट। और देखिए सबसे बड़ा फर्क क्या है, पहले 2 ओवर में 17, उसके बाद वाले 2 ओवर में 23 और उसके बाद वाले 2 ओवर में केवल 10। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली। रवींद्रचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने 2 ओव्हरचा स्पेल टाकला। त्यानंतर आता महेश शिंदेचं हे षटक बघा, फक्त 3 धावा देऊन जातंय आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे आता हे सगळं करत असताना आपण चर्चा देखील करणार आहोत प्रेक्षकांची। सचिन तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये प्रेक्षक जर बघितलं तर पॅक्ट अँड जाम झालेले आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित। त्यांना माहिती आहे की आजच्या दिवसभरामध्ये फार मोठे खेळाडू या मंचावरती रंगभरणा करता येणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांनी देखील आता गर्दी करायला सुरुवात केली। 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता मोमेंटम सर निश्चितच गोलंदाजांच्या दिशेने आहे। श्रीतेज ने अच्छी वापसी की है। नए ओवर करेंगे विजय खड़के। ये हमारे मुख्य मंच का दृश्य देखिए, कितने खूबसूरत ग्राफिक्स है और बैनर्स के जो कलर लिए गए हैं, हर रंग कहता है कि इसमें कौन रहता है, वो एडवर्टाइज याद आ रहा है। और क्या व्यू ले रहा है देखिए tenniscricket.in। मैदान का ऐसा कोई कोना नहीं जिसको हमने कवर किया नहीं। 50 for 5 एट द एंड ऑफ 6। विजय खड़के 1 ओवर 7 रन 2 विकेट। नए ओवर की शुरुआत, बैटर अब्दुल अंसारी। आज सबसे पहले तो ना मैं ये ग्राउंड को जो सिलेक्ट किया गया, वेन्यू सिलेक्शन के लिए 10 में से 10 मार्क है। जो पिच सिलेक्ट किया गया, आकाश पायाड़ जिन्होंने इस पिच को तैयार किया, मैदान का रखरखाव करते हैं, एक्सेलेंट ग्राउंड कंडीशंस एंड अ लाइवली पिच। मतलब ये बल्लेबाजी के लिए भी मुफीद है, गेंदबाजी के लिए भी मुफीद है। स्कोर 50 पर 5। अब्दुल अंसारी 2 बॉल 1, शंकर 1 बॉल 1। जाने दिया, बहुत ज्यादा बाहर निकली, वाइड बॉल अंपायर कल्याणी घोरपड़े द्वारा। कल्याणी घोरपड़े अपने जमाने के बहुत ही मशहूर और मारूफ टेनिस बॉल और लेदर बॉल क्रिकेटर रह चुके हैं। तिलक चौक, राहुल 11 जैसी बड़ी टीमों का प्रतिनिधित्व, बॉम्बे मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक, इसके लिए वो खेल चुके हैं। और इसके अलावा 10PL जैसी टूर्नामेंट जो शारजा में होती है, दुनिया का सबसे बड़ा टेनिस बॉल टूर्नामेंट, इसमें अंपायरिंग का उन्हें सौभाग्य प्राप्त हुआ है, जो आज हमारे टूर्नामेंट के लिए बतौर ऑफिशियल अवेलेबल है। 51 for 5। इस बार स्क्वायर ड्राइव। अब इस तरह के शॉट आकर्षक होते हैं। अब देखें जरा सा ढीलापन, अब इस तरह की सुस्ती अलाउड नहीं है। मतलब अब क्या किया जाए, ऊर्जा कोल्ड ड्रिंक पिलाया जाए। निश्चित तिथं आता रिलॅक्स राहून चालणार नाही, कारण आतापर्यंत विजय खडकेने जी गोलंदाजी केली त्याच्यामुळे बॅकफुटवरती आहे नियाजी वॉरियर्स आणि मोठे म्हणजे राहुल सातव सारखा विकेट, एजाज कुरेशी सारखा फलंदाज, सेट झालेले जे बॅट्समन होते ते बॅक टू द पॅव्हलियन गेलेत। एक चूक पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना या सामन्यामध्ये कमबॅक करण्याकरता संधी मिळू शकते, ती संधी या ठिकाणी त्या प्रतीक्षित आहेत। बघूया मैदानामध्ये काय घडतंय। 53 रन 5 विकेट पर हमारे अक्षय निर्मल, बहुत ही निर्मल स्कोरिंग करते हुए अक्षय जी। एक और लाजवाब गेंद, अब ये तो बल्लेबाज के होशो हवास उड़ाती हुई इन दी एयर एंड ऑफ द विकेट बीट करने वाली गेंद थी।
डावखुरा शैलीदार गोलंदाज आपण पाहू शकतोय आणि टप्पा पडतो चेंडू थोडासा हरकत करतोय, ऑफस्टंपच्या बाहेर येतोय. आणि दुसऱ्या बाजूला अब्दुल अन्सारीनं या स्पर्धेमध्ये छोट्या इनिंग खेळलेल्या आहेत, परंतु नंबर सर्वात महत्त्वाचा म्हणजे मॅच तुम्हाला जिंकायचे कर्णधाराचे निर्णय म्हणजे कोणत्या बॅट्समॅनला कोणत्या नंबरवरती पाठवायचे ते देखील महत्त्वाचं आहे. अब्दुल अन्सारी 3 वरती, शंकर 1 वरती, धावपंका धाबा 53, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजय खडके अक्षरशः मैदानामध्ये आग ओकतोय. इस बार उठा दिया, अब ये तो जोन में थी, रडार में आती हुई गेंद और इस पर ये लगा रॉकेट हिट, गगनचुंबी छक्का अब्दुल अंसारी का. देह मोठा असेल ना तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. यावेळेला आकाशाला गवस निघालारा अप्रतिम फटका अब्दुल अन्सारीच्या बॅटमधनं आणि या मोठ्या फटक्याने अब्दुल अन्सारीचा आत्मविश्वास दुणावलेला असेल आणि त्याची गरज देखील आहे. एक मोठा फटक्याची नितांत आवश्यकता होती. अप्रतिमरित्या तो या ठिकाणी निश्चितच खेळलाय अब्दुल अन्सारीनं. अब्दुल अंसारी के शॉट के बारे में वाकई में मुझे शान फिल्म का मजर खान का जो रोल था अब्दुल का वो याद आ गया. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूं, चौका छक्का कहां मिलेगा उसकी खबर रखता हूं. अब्दुल ने वहां पर वो शॉट खेल दिया. देखिए कितना बड़ा बिग स्ट्राइड, पैरेलल एंड एक्सीलेंट एग्जीक्यूशन. हाँ 59 for 5. ये मैच भी 75 के आसपास का होगा ऐसा लग रहा है. लेट्स वेट एंड वॉच. प्रोजेक्टेड स्कोर 69 का नजर आ रहा है, लेकिन इसको 75 भी तब्दील कर दिया तो बड़ी बात रहेगी. एक और तगड़ा शॉट डीप जाकर देखिए. अब तो इस बार तारामंडल में सैर सपाटे पर जाती हुई अब्दुल टूर्स एंड ट्रैवल्स का ये गगनचुंबी छक्का. घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार. काय फटका खेळलाय, काय फटका सजवलाय. आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक गगनचुंबी षटकार यावेळेला अब्दुल अन्सारीच्या बॅटमध्ये येतोय. त्याचा आत्मविश्वास वाढलाय, त्याचा आत्मविश्वास दुणावलाय. नियाजी वारेसाठी चांगले संकेत आहे, कारण इथे चांगला फिनिश करणार का 75 80 पेक्षा जास्त धावा करण्याचा मनसुबा आता नियाजी वारेचा असणार यात काही शंका नाहीये. 2 बैक टू बैक सिक्सेस. तुषार रणदीवे ने जिस तरह पिछले मैच में 3 बैक टू बैक सिक्सेस लगाए थे, और क्या ऐसा ही एक बड़ा पराक्रम करेंगे अब्दुल अंसारी. 8 नंबर जर्सी पहने हुए हैं. 7वां ओवर 65 for 5. राउंड द विकेट छोड़ दिया. वाइड बॉल 66 for 5. आणि विजय खडके तोच आहे, परंतु खेळ कुठे बदलला तिथे 2 षटकार आलेत. आणि आता बघा पहिलं षटक टाकताना त्यानं अगदी टिचून मारा केला, परंतु या षटकात तोच विजय खडके महागडा ठरतोय. आतापर्यंत त्याने 16 धाबा खर्च केल्यात. नहीं, यही सबसे बड़ी बात है नियाजी वॉरियर्स की. काशिफ संगम उनका फ्रंट लाइन बॉलर था. 2 ओवर में 28 लूटे और अब यहां पर दूसरा ओवर चल रहा है और अब तक 23 आ चुके हैं. 66 for 5. 7th ओवर इन प्रोग्रेस. नियाजी वॉरियर्स. अब देखिए इस बार एक्स्ट्रा कवर की ओर खेला है. वहां पर क्षेत्ररक्षक आ चुके हैं कैच करने के लिए. थोड़ा क्रिकेट, थोड़ा फुटबॉल. 1 को 2, 2 को 3 में तब्दील करना चाहते थे, मना किया. यानी कि 2 ओवर 25 रन, 2 विकेट विजय खड़के. 2 ओवर 28 रन, कोई विकेट नहीं काशिफ संगम. 1 के 25, 1 के 28. फ्रंट लाइन 4 बॉलर के ओवर्स में 53 रनों की लूटमार. खूप चांगली कामगिरी निश्चितच झाली, परंतु कधी कधी आपण अभ्यास गणिताचा करतो आणि पेपर इंग्लिशचा येतो, अशा प्रकारची परिस्थिती आता मैदानामध्ये झालेली आहे. आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललेलं आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ पुणे या 2 मातबर संघामध्ये एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची ही सुंदर ट्रॉफी आहे. जर परिस्थिती चांगली नसेल तर मनस्थिती बदलायला लागते आणि खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा नियम नसतो. आता या मॅच मध्ये सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललेलं आहे. सुस्वागतम सन्माननीय प्रज्ञेश मोळक सर. श्रेडेड वुल्व्स मेड इन इंडिया यांचा हार्दिक स्वागत आहे. खेळाडूंसाठी 25% डिस्काउंट वाउचर आणि सध्या त्यांचा ओव्हरऑल 50% डिस्काउंटची स्कीम सुरू आहे. तर मित्रांनो नक्कीच आपल्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. डू शॉपिंग विथ श्रेडेड वुल्व्स.
7 ओवर 68 रन 5 विकेट। सलमान शेख, अब इनको नया ओवर दिया गया है। कल जिन्होंने स्कोर डिफेंड किया था, नए ओवर की पहली गेंद बॉल आसमान में और ये विकेट गिरना संभव है। अब विकेट नंबर 6 का पतन 68 के योग पर, कैच लिया वहां पर राजेश पवार ने। सलमान शेख ने 3 क्वार्टरला 1 बॉल 4 क्वार्टरला 3 बॉल 7 डिफेंड। अतिशय सुंदर खेळ मैदानामध्ये गोलंदाजाचा, कारण मागचं षटक मागणं ठरलं होतं, याचा अर्थ दबाव इथे आता गोलंदाजावरती होता, परंतु दबावामध्ये चांगली कामगिरी करता आली पाहिजे आणि या गोष्टी बाहेरून देखील पाहिल्या जातात. शंकर आज तितकीशी आश्वासक कामगिरी करू शकले नाहीये, त्यामुळे नियाजी वॉरियर्सच्या ज्या आशा होत्या, आकांक्षा होत्या, त्या आकांक्षेला थोडासा सुरुंग लागतोय. शंकर बॅक टू द पॅबलमध्ये येतोय. सलमान एक बॉल में 4 बचाए और फिर उसके बाद कल 3 बॉल में 7। बाला साहेब येवले उन्होंने एक कमेंट भेजा, व्हाट अ ब्यूटीफुल स्पोर्ट्स फेस्टिवल आफ्टर दिवाली, ह्यूज अप्लॉज टू द ऑर्गेनाइजर, पार्टिसिपेंट्स टीम, स्ट्रीमिंग पार्टनर, स्पॉन्सर्स, यू ऑल हैव ब्रिंग टेनिस बॉल एट अ ग्लोबल लेवल, मे द बेस्ट टीम विन। यस, द बेस्ट टीम विन। सलमान, जिसने बढ़ाया श्री तेज 11 का मान वो है सलमान। आप हमारे तमाम युवा महिला दर्शकों को भी देख रहे हैं मेन स्टेज पर, राजेश्वरी देवी और उनके फ्रेंड्स। इस बार नीचे रहने वाली बॉल थी, शफल होकर खेला, 1 रन हासिल होगा सलमान के सामने। हम बहुत बहुत आभारी हैं अष्टपहलू स्पोर्ट्स मैनेजमेंट, प्रतीक धुमाड़, अनिकेत नलावड़े, श्रीनाथ खैरे, प्रसन्न भोईटे, आकाश पायाड़, ग्राउंड बनाने के लिए जो दिन रात उन्होंने मेहनत की, और संदेश पार्टे, उन्होंने उसी ग्राउंड को फाइनल किया। यस, मैदान अगर सही हो तो खेलने का मजा कुछ और होता है। मंच अच्छा हो तो माइकल जैक्सन का मूनवॉक देखने का अलग मजा है, और मैदान अगर अच्छा हो तो टेनिस क्रिकेट देखने का अच्छा मजा है। इस बार तगड़ा शॉट, कद्दावर और पावरफुल हिट, बॉल जाती हुई वाइड लॉन्ग ऑन के बाहर, ये लगा फ्लैट 6। अब्दुल अंसारी, सुबह चाय के साथ मारी, दोपहर को चाय के साथ खारी, और क्रिकेट में अब्दुल अंसारी, जिसके खेल की सारी दुनिया है दीवानी। बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर एक बार फिर जमकर की है तैयारी, और सबके ऊपर भारी पड़े है अब्दुल अंसारी। मैग्निफिसेंट बैटिंग। देखिए, ओवरऑल ऑल ओवर इंडिया में अंसारियों का जो बिजनेस है पावर लूम का है। दे आर वेरी पावरफुल कम्युनिटी इन पावर लूम्स। आप भिवंडी में चले जाए, अंसारीज आर रूलिंग द पावर लूम इंडस्ट्री। इस बार एक और तगड़ा शॉट, आसमान की ऊंचाइयों को छूता हुआ, सचिन तेंदुलकर पेविलियन में लगने वाला ये आलीशान सिक्सर। इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. अप्रतिम अशा प्रकारची बॅटिंग, कडक बॅटिंग आणि बेधडक करत असताना निश्चितच अब्दुल अंसारी काय फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर होतं, शरीराचं संतुलन जबरदस्त होतं आणि एक नेत्रदीपक फटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि अब्दुल अंसारीची बॅट जसं वर आकाशामध्ये सूर्य तळपतोय ना, तशा पद्धतीने अंसारी या मैदानावरती तळपतो आहे. दिमाग को रखा है कूल, वो बल्लेबाज है अब्दुल. जिसकी बल्लेबाजी है वंडरफुल, वो बल्लेबाज है अब्दुल. 81 for 6. इस बार बेहतरीन ऑफ ड्राइव, बिल्कुल सीधे बल्ले से एवी की शक्ल में खेलते हुए 1 और 2 पे तब्दील करते हुए वहां पर अब्दुल ने बल्ले को ग्राउंड कर दिया. स्कोर हो गया 83 पर 6. ये टीम रनों के मामले में पहले अच्छा खेल, बाद में स्ट्रगल, फिर अच्छा खेल, फिर स्ट्रगल, अब अच्छा खेल. सो दिस इज द टर्न अराउंड. और आप अब देख रहे हैं हमारे पुरानी बॉलीवुड की फिल्म याद आ गई, 3 देवियां जो स्क्रीन पर दिख रही थी. राजेश्वरी देवी थोरवे एंड द यंग गर्ल्स. 83 for 6. देखिए ये फैमिली शो है. नीलेश दादा भिंताड़े का शो इज अ फैमिली शो. यू कैन कम विद योर फैमिली. इस बार जड़ में की गई गेंद, 1 रन होगा और 84 रन बने हैं. 84 रन्स एट द एंड ऑफ 8 ओवर्स. 6 ओवर के बाद स्कोर 50 था. आखिरी 2 ओवर में उन्होंने 34 रन लूटे. दिस इज द ग्रेट रन रॉबरी बाय अब्दुल अंसारी. 11 गेंदों में 32. मनोज दाभाड़े भले एक ही गेंद खेले, कोई बात नहीं, लेकिन दाभाड़े ने अब्दुल अंसारी की वो खूबसूरत बल्लेबाजी का जो मजा था वो दूसरे छोर से लिया. और इस तरह 8 ओवर की समाप्ति पर 84 रन. पहले सेमीफाइनल में 75 का टारगेट, दूसरे सेमीफाइनल में 85 का टारगेट. 10 ज्यादा है
और अब यहाँ पर दूसरी पारी में जब खेल की शुरुआत होगी आपके सामने मुखातिब होंगे कुणाल दाते और प्रशांत आदवडे. शुक्रिया. धन्यवाद हरीश पांड्या सर. इथे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पुण्यनगरीमधले आणि प्रचंड दबाव होता. म्हणजे 6 षटकात आपण बघितलं तर फक्त 50 धावा तडकावल्या गेल्या होत्या. त्यानंतर अब्दुल अन्सारीनं अप्रतिम बॅटिंग केले. काय शानदार बॅटिंग. 32 धावा त्यानं कुठल्या 11 चेंडूंना तो सामोरं केला. एजाज कुरेशीच्या 19. त्यानंतर रणजितनं स्टार्ट चांगला केला होता 20 धावा त्यानं. बाकी जर बघितलं तर तसं 2-0-7-1-0 टेलिफोन नंबर आहेत. 6 गडी बाद 84 अशी धावसंख्या धावपलकावरती आहे आणि 85 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. खूप मोठं आणि चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. परंतु इथे असलेल्या तमाम क्रीडा शौकीनांना विनंती करेन, अब्दुल अन्सारीची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर पुण्यनगरीच्या टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू द्या. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. थैंक यू वेरी मच. कुणाल दत्ते आपलं स्वागत है. फिलहाल मंच की तरफ एक बार फिर देखें तो बहुत सारे महानुभाव बैठे हुए इस शानदार टूर्नामेंट का जो आयोजन है उसका और खेल का लुत्फ उठाते हुए. दुसरीकडे आपण जाऊया कासिद संगम 2 षटकं टाकली, 28 धावा त्यानं दिल्या होत्या. तर जे प्रमुख गोलंदाज होते त्यांना टाकल केलं गेलं, परंतु रवींद्रनं अप्रतिम गोलंदाजी केली. विजय खडकेचं 1 षटक चांगलं होतं, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर या इनिंगमध्ये विशेष करून अप्स अँड डाऊन बरेच राहिलेले आहेत. हेलो दोस्तों, आज हमारे लिए बड़ी खुशी का लम्हा है कि हमारे नीरज दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन के उपाध्यक्ष संदेश पार्टे, इनका जन्मदिन है. संदेश पार्टे जिन्होंने टेनिस क्रिकेट की शुरुआत की इसी परिसर के वो खिलाड़ी हैं और सहकार नगर, बालाजी नगर, पुणे, महाराष्ट्र और हिंदुस्तान में संदेश पार्टे एक ऐसे खिलाड़ी है जिनके नाम का सिक्का चलता है. और आज उनके जन्मदिन का केक हम यहाँ पर कटिंग करने जा रहे हैं. आज आहे वाढदिवस. मैं डीजे से प्रार्थना करूंगा जन्मदिन का गाना जरूर बजाए. जल्लोष आहे, मालूम है ना वो गाना? हाँ, 1 नंबर. होऊन जाऊन दे जरा थांबा. केक कटिंग सेरेमनी, राहुल शाह प्रतीक 11 के कट्टर समर्थक, उनका भी आगमन हुआ है. नीलेश दादा भिंताड़े स्वयं हमारे साथ आज सुबह से बने हुए हैं. और बर्थडे केक खुशी का, देखिए कल सूर्यकांत आढ़ाव का जन्मदिन था और आज संदेश पार्टे का जन्मदिन है. जन्मदिन मनाते रहना चाहिए क्योंकि एक अच्छी फीलिंग होती है. ऑलवेज सेलिब्रेट, क्योंकि दिस इज अ फेस्टिवल ऑफ क्रिकेट एंड वी आर सेलिब्रेटिंग बर्थडे ऑफ अ लेजेंडरी ऑलराउंडर ऑफ प्रतीक 11 पुणे, दैट इज संदेश पार्टे. तो केक आ चुकी है और ये केक कटिंग अब हम यहां पर पैरेलली जब मैच शुरू रहेगा इट विल हैपन. संदेश पार्टे, देखिए आमतौर पर इंसान क्या सोचता है, जन्मदिन पर मैं फैमिली के साथ लोनावला, खंडाला, महाबलेश्वर, माथेरान घूमने जाऊंगा, या तो फिर गोवा, स्विट्जरलैंड, वियतनाम, कहीं ना कहीं जाता है आदमी बर्थडे पर घूमने. लेकिन संदेश पार्टे ने अपने श्रीमती जी और परिवार को बता दिया था हा वाढदिवस एनबी ट्रॉफी साठी. और एनबी ट्रॉफी के लिए जो उन्होंने मेहनत की है, ये पूरा कॉन्सेप्ट उन्होंने सोचा, उसको कृति में लाया और नीलेश दादा भिंताड़े ने जब उसके ऊपर मोहर लगाई, एनबी ट्रॉफी की कामयाबी की दास्तान, उसका परचम हवा में ऊंचा लहराता हुआ. और इसीलिए संस्कृत में कहते हैं यावत चंद्र दिवाकरो, जब तक सूरज चांद रहेगा एनबी ट्रॉफी का नाम रहेगा, पुणे टेनिस क्रिकेट का नाम रहेगा. और पुणे टेनिस क्रिकेट का एक सच्चा सिपाही संदेश पार्टे, आज इनके जन्मदिन के उपलक्ष्य में हम बर्थडे केक काटने जा रहे हैं. बर्थडे केक भी कितनी खूबसूरत है. क्रिकेट बैट है, पैड्स है, लेदर बॉल है, ग्लव्स है और स्टंप्स है और क्रिकेट का मैदान है. ऐसा केक मतलब कहाँ मिलेगा. और ये केक जो है अब संदेश पार्टे जी के हाथों कट होने जा रहा है. डीजे आपके गीत के साथ तैयार हो जाइए. द केक कटिंग इज अबाउट टू हैपन. पिक्चर इन पिक्चर में केक कटिंग और शायद क्रिकेट हमें दोनों को शायद साथ में देखने मिलेगा. बट दिस इज अ ग्रेट मोमेंट, अ प्लैटिनम मोमेंट ऑफ द टूर्नामेंट. बहुत ही लाजवाब एटमॉस्फियर. और यस, संदेश पार्टे प्ले.
यस, अंपायर ने प्ले का इशारा किया, म्यूजिक को स्टॉप किया जाए। कुणाल, अगर हर साल 8 से 13 नवंबर ये ट्रॉफी हो तो 2 केक खाने मिलेंगे, सूर्यकांत आढ़ाव और संदेश पांडे। ओवर टू यू। शुक्रिया सर। ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर, तो वाइड बॉल का इशारा। राहुल सातव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। हमारे कॉम्बॉक्स में एक फेमस कमेंटेटर मिस्टर कुणाल दाते पहुंच चुके हैं। कुणाल जी, स्वागत है आपका। धन्यवाद प्रशांतजी। 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा पहिला वाईट बॉल आल्याने हरीशजी यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी जर याच डेटला ही स्पर्धा आली तर 2 वेळेला केक चाखण्याची देखील संधी आपल्याला मिळेल आणि खऱ्या अर्थाने एक मोठा वाढदिवस इथे साजरा झालाय। संदेशचा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय। षटकार। के बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया, क्रीज के कोने का इस्तेमाल किया था, आगे गेंद थी, बल्लेबाज तैयार थे। फॉर्म में खिलाड़ी कुणाल, इन्होंने अर्धशतक बनाया है और इससे पहले संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी में 97 रनों की जबरदस्त पारी खेले, 2 बार शतक से चूक गए। तो ये खिलाड़ी जब चलते हैं तो मजा आता है। अब जाकर राहुल सामने है, वो भी दिग्गज खिलाड़ी है, वो भी फॉर्म में, लेकिन उनके खिलाफ एक अच्छा स्ट्रोक बिल्कुल खेलते हुए आरिफ संगम। रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के। अब आगे गेंद है, गेंद के नीचे शंकर और आरिफ की पारी समाप्त। 1 तेरी 1 मेरी, आरिफ की पारी यहां समाप्त हुई। मोठी विकेट, संयम गमावलाय मी म्हणेन। पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर आवश्यकता होती का या मोठ्या फटक्याची? राहुल सातव एक मोठं नाव आहे टेनिस दुनियेतलं, या परिसरातलं, आणि आज त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं। एक षटकार आला आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता। टॉपेज घेतल्यानंतर विकेट कीपर शंकरने कोणती चूक केलेली नाहीये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केलेली आहे। नियाजी वॉरियर्सने पॉवर प्ले मध्ये आउट होतोय आरिफ। 85 रनों की जरूरत है, स्टार्ट बिल्कुल अच्छा किया था, उसके बाद में देखे बल्लेबाज को वो स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, लेकिन आरिफ संगम को मैंने देखा कुणाल कभी भी वो स्ट्राइक रोटेट नहीं करते, बड़े शॉट की तरफ जाते हैं और वीरेंद्र सहवाग स्टाइल बल्लेबाजी करना वो पसंद करते हैं। एक गेंद अच्छी आएगी तो आपका वो विकेट जाने वाला था, तो वो अच्छी गेंद, ड्रीम बॉल था मेरे हिसाब से गेंदबाज राहुल की तरफ से। स्ट्राइक चेंज करत नाही, अगदी सहमत आहे, परंतु काही वेळेला अशा परिस्थितीमध्ये स्ट्राइक चेंज करणं गरजेचं ठरतं संघ हिताच्या दृष्टिकोनातून। प्रत्येक वेळेला तुम्ही मोठे हिट मारू शकत नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये, कुठल्याच क्रिकेटच्या दुनियेमध्ये, कारण ना कुठेतरी बॉलर देखील हावी होतो, तो देखील त्याच्या मनात, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळ्या रणनीत्या सुरूच असतात आणि तेच त्याने केलं। आरिफची विकेट मिळवली। ऑफ स्टंप के बाहर गेंद टिप्पा खाने के बाद और बाहर की तरफ जाती भी कल्याण घोरपड़े वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। इस वक्त 2 ऑफिशियल को मैं देख रहा हूं, संजय बालेराव और कल्याण घोरपड़े। रन संख्या 8 रन, 1 विकेट के नुकसान पर श्रीतेज 11 की टीम बल्लेबाजी कर रहे हैं। 85 रनों की जरूरत है। रिक्वायर 100 की बात करें तो 10 कदम लोग 0-4 का है। राहुल सातव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। MS धोनी पैमाने नीचे गेंदबाजी कर रहे हैं। बैकफुट जाके ऑन साइड पर पुल जरूर किया गया, गेंद गैप में, गेंद बॉडी लाइन के बाहर, 4 रन। अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बढ़िया, शरीर का संतुलन अच्छा था, गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए जाती भी। चांगला हाफ बोल इथे बॅकफुटला जात असताना चांगलं स्ट्रोकचं सिलेक्शन हे खूप गरजेचं आहे। जरी एक विकेट गेली तरी देखील रन येणं गरजेचं होतं। महत्त्वपूर्ण विकेट इथे गमावली, आरिफ बाद झाला, त्याच्यानंतर हे जाणतात खेळाडू। कॅप शोधण्याचा प्रयत्न होता, पॉवर प्ले सुरू आहे। 4 धावाने खातं उघडलं राजेश पवारचं, पहिला वार त्याने केलाय, 4 धावा मिळाल्यात। देखिए अच्छे पोजीशन में थे बल्लेबाज राजेश पवार। टप्पा खाने के बाद उछाल, ये एक बार फिर थोड़ा सा सीखना होगा आरिफ को, बहुत बेहतरीन खिलाड़ी है, स्ट्राइक रोटेट करते तो और खतरनाक बन जाएंगे। और ये बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर राजेश पवार द्वारा पहले प्रहार और उसके बाद में जेंटल पुश ऑन साइड पर बिल्कुल किया गया था। 1 रन का इजाफा, रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 85 रनों की जरूरत है। राजेश पवार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। महेश शिंदे ने अभी तक खाता नहीं खोला है। राहुल सातव के अभी तक 4 गेंदों में 13 रन आए हैं। एक बहुत बड़ा ओवर बिल्कुल मैदान के अंदर चल रहा है और मैदान के अंदर अब एजाज कुरैशी, राहुल सातव के बीच चर्चा चल रही है। हमारे साथ चर्चा करने के लिए कुणाल दाते हैं। 4 बॉल संपले, 13 धावा। सुरुवात चांगली आहे, परंतु एक विकेट गमावली आहे। श्रीतेज 11 ने फलंदाज आरिफ बाद झाला। जसं की तुम्ही सांगत होता, वेगाने रन करण्यासाठी तो खेळाडू जाणला जातो। षटकार मारला, त्यानंतर राहुल सातवचं कमबॅक झालेलं आहे। इथून पुढे काय करावं श्रीतेज 11 संघाच्या खेळाडूने, तर एक भागीदारी रचणं गरजेचं आहे। भागीदारी रचल्यानंतर काय होईल, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये चांगलं योगदान ते खेळाडू देऊ शकतात, परंतु समोरचा जो संघ आहे नियाजी वॉरियर्स, ते काय करतील तर विकेटसाठी जातील। विकेट जर त्यांनी मिळवल्या तर दबाव बनू शकतो श्रीतेज 11 वर।
अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। इस वक्त रक्षात्मक ढंग से खेलते हुए बिल्कुल बल्ले के बीचों भी तो नहीं आई, बाहरी किनारा गली की तरफ खिलाड़ी मौजूद है प्रशांत गायकवाड़, जिन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन का इजाफा। महेश शिंदे जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, जिनका खाता खुला। राजेश पवार 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 14 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल। और मैं बार बार देख रहा हूँ एजाज कुरैशी अपने बॉलर के पास आ रहे हैं, एक बार फिर उनके साथ चर्चा कर रहे हैं और अपनी जगह पर जा रहे हैं। स्ट्राइक रन पर राजेश पवार को आप देख रहे हैं। एक फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, एक कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। मिड ऑफ पर खुद कप्तान, अब लॉन्ग ऑन का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ लेके आए, तो कवर का खिलाड़ी अब दायरे के अंदर लेके आए हैं। कुछ बदलाव चाहते हैं, एक स्ट्रैटेजी बन रही है, एक रणनीति बनाने की कोशिश करते हुए इस वक्त कप्तान और गेंदबाज। स्ट्राइक रन पर राजेश पवार। ऑन साइड पर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, पुल करने का प्रयास क्रीज के गहरे का इस्तेमाल करते हुए, लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी ऑफ स्टंप के और बाहर जाती हुई। अच्छी गेंद थी राहुल सातव द्वारा। ओवर समाप्त हुआ पहले ओवर में रन संख्या 14 रन, नुकसान पर 85 रनों का पीछा करते हुए सितेश 11। चांगली बॉलिंग शेवटच्या बॉलवर आउटसाइड ऑफ स्टंप, कारण कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता तो 38 सर्कलच्या आतमध्ये आणला, लॉंग ऑनला बाहेर केला। अशा परिस्थितीमध्ये ऑन साइडलाच लक्ष केलं जाईल फलंदाच्या माध्यमातून, हे हेरलं होतं गोलंदाजाने। अगदी मेरिटवर शेवटचा बॉल हाताळला राहुल सातवने। पहिलं षटक समाप्त झाले, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली आहे, परंतु एक फलंदाज बाद झालाय, आरिफ। कवर का खिलाड़ी अगर दायरे के अंदर है तो क्या आप एक बार फिर वो कवर ड्राइव लगा सकते थे? मॅचची कॉमेंट्री म्हणजे जणू काही डिक्शनरीज आहे, जिथे बॅट बॉलचं सुंदर शब्दात स्पष्टीकरण केले जाते। खूप छान कुणाल दादा अर्थात दातीने कुणाल दादा सर आणि कॉमेंट्री टीम। नितेश मेहर, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। फिलहाल सचिन तेंदुलकर पवेलियन एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे हैं। राहुल सातव जिन्होंने फिलहाल अगर देखें तो पहले ओवर में 14 रन दिए, एक सफलता उनको जरूर मिली है। रिक्वायर्ड रेट 10.14 का है और 14 रन बने तो बिल्कुल स्टार्ट भी कुछ खराब नहीं है। एक विकेट जरूर गिरा है, लेकिन 85 रनों तक जाना है तो गेंदबाजों के लिए रेगुलर इंटरवल में विकेट चाहिए। महेश शिंदे 1 पर खेल रहे हैं, राजेश पवार 5 पर, या साझेदारी बनाने की कोशिश बल्लेबाज जरूर करेंगे। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए रंजीत। टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल, पॉइंट क्षेत्र की तरफ गेंद को खेलते हुए 1 रन का इजाफा सिंगल के साथ। अब लेफ्ट हैंडर बल्लेबाज बिल्कुल नॉन स्ट्राइक रेंज की तरफ जाते हुए। राजेश शिंदे 2 पर, राजेश पवार 5 पर, रन संख्या 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। आतापर्यंत महेश शिंदेने 2 बॉल फेस केलेले आहेत। त्याची खेळण्याची पद्धत, त्याची शैली, त्याचा बॅटिंग स्टान्स, या सर्व गोष्टी मला आतापर्यंत खूप चांगल्या वाटल्यात। परंतु हा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅटर ज्या वेळेला चांगली फलंदाजी करतात, त्याच्या बॅटमधून सुरेख फटके येतात, डोळ्यांचं पारणं फेडलं जातं, तशी जर फलंदाजी केली तर हा सामना आटोक्यात येऊ शकतो सितेश 11च्या। बिल्कुल इस वक्त अगर देखें तो बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है। इस टूर्नामेंट के आयोजन करता श्रीमान नीलेश दादा भिंताड़े और प्ले एक बार फिर देखें तो आपके स्क्रीन पर हैं रंजीत प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। 15 पर 1 के बाहर थोड़ा इंतजार किया, खूबसूरती के साथ गेंद को कवर पॉइंट बाउंड्री की तरफ खेलते हुए। या अच्छा स्ट्रोक था, इंतजार किया, ज्यादा जल्दबाजी नहीं है और अब अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से बिल्कुल है। नियाजी वॉरियर्स या टीमचा जो कर्णधार आहे एजाज कुरैशी, तो सातत्याने वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय। काही वेळेला आपण पाहतो लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे, त्याच्यामुळे हे करावं लागतं, परंतु त्याने आतापर्यंत त्याची योग्य भूमिका इथे दाखवली आहे। रंजीत तैयार अपने बॉलिंग मार्ग पर। टप्पा खाने के बाद उछाल था, मिस टाइम स्ट्रोक और भाग्य के साथ में तब अगेन फाइनल क्षेत्र की तरफ जा रही है। हुक करना चाहते थे, बिल्कुल उछाल और वो गति वो परेशान करती हुई बल्लेबाजों को। रन संख्या 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। रंजीत ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने बल्लेबाजी करते हुए अच्छा स्टार्ट दिया था, 20 रन बनाए अपनी टीम के लिए, बहुत ही बढ़िया गेंदबाजी भी कर रहे हैं मैदान के अंदर। चांगली उसळी प्राप्त झाली रंजीतला या बॉलवर। ऍक्शन रिप्ले पहा, जरी बॅकफुटला गेला होता, हुक करण्याचा प्रयत्न केला फलंदाज महेशने। चांगली लाईन, चांगली गती आहे रंजीतकडे, ऑलराउंडर आहे या टीमचा रंजीत। रिवर्स में खेलना चाहते थे, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए, बीच में रुक गए थे और उसके बाद में अगर देखें तो अपने नॉन स्ट्राइक रेंज की तरफ आए। ये शॉट बिल्कुल जब चलता है ना तो बहुत मजा आता है, लेकिन जब वही शॉट आप अच्छी तरह से नहीं खेल पाते तो कॉन्सेंट्रेशन में कमी आती है। काल देखील मी एक उल्लेख केला होता, येस नो वेट। ज्या वेळेला 2 बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करतात, हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत। ज्या वेळेला कॉल केला महेश शिंदेने, राजेशने पहिले नकार दिला आणि त्याच्यानंतर महेशला वाटलं रन होऊ शकते, राजेशने होकार दिला, रन पूर्ण केली 1। बिल्कुल सही गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रंजीत।
उड़ाया आसमान की तरफ, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का, ब्यूटीफुल टाइमिंग। स्लॉग हिट मी मगाशीच उल्लेख केला, या खेळाडूचा फुटवर्क मला आवडला, या खेळाडूचा स्टान्स मला आवडला। पहा पदलालित्य पाहिलं, हेरलं, स्लॉग हिट करत असताना मागच्या पायावर पूर्ण वजन टाकलं आणि त्याच्यानंतर बॅटच्या मधोमध ज्या दिशेला मारायचंय तिथे डोकं किती स्थिर होतं, नजर किती स्थिर होती, बॉल तिथेच गेला। 6 धावे मिळाल्या, मिड विकेटला षटकार। पर कुणाल कॉपी बुक स्टाइल में बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छा स्ट्रोक था, वेट पीछे ट्रांसफर हुआ, आगे नहीं आया, बैकफुट पर एक अच्छा स्ट्रोक पुल का बल्लेबाज की तरफ से। राजेश पवार 7 पर, महेश शिंदे 9 पर खेल रहे हैं, 24 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल, रंजीत गेंदबाजी करते हुए, सचिन तेंदुलकर पैवेलियन से गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर देखिए खास करके बल्लेबाज महेश शिंदे के लिए जो फील्डिंग की जमावट है, डिस्क के लिए का खिलाड़ी दायरे के अंदर आया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ है। ऑन साइड पर खेलते हुए यहाँ खिलाड़ी मौजूद हैं, गेंद बहुत तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए शानदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। चाबूक म्हणावं लागेल या फटक्याला, फटकारले अक्षरशः या बॉलला। पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, हाफ आर्म पूल करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, क्षेत्ररक्षक होता त्याच्यापासून थोडासा दूर खेळलेला फटका। प्रयत्न चांगले केले हे म्हणायला हरकत नाहीये, परंतु तरी देखील 4 धावा मिळतात। बेस्ट ऑफ पुणे विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र। अगदी थोड्याच वेळामध्ये हा सामना तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय। स्पर्धेचा शेवटचा दिवस, फायनल डे। टीम ओनर आहेत तात्यासाहेब भिंताडे, धनकवडी पुणे, बेस्ट ऑफ पुणेचे, तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र मेहताबाबत 11 मेहताब खान या टीमचे संघमालक असतील। आप ये अनाउंसमेंट कर रहे हैं तो बिल्कुल एक धुरंधर खिलाड़ी यहाँ एक बार फिर जुड़ रहा है। प्रथमेश पवार पहुंच चुके हैं, आप एक बार फिर देख सकते हैं उनको। रन संख्या 28, 1 विकेट के नुकसान पर। रंजीत के इस ओवर में आए 14 रन, तो दोनों ओवर में 14 रन आए, मतलब 28 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। राजेश पवार 7 पर खेल रहे हैं। महेश शिंदे के जो स्ट्रोक है वो बहुत ही बढ़िया है, मैदान के अंदर बिल्कुल वो चर्चा चल रही है। पानी भी चला गया, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। समय की बात करें तो 33 मिनट का समय अभी भी बचा हुआ है। और कहते हैं कि सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। यहाँ भी गुफ्तगू होगा। कुणाल 14 के औसत से रन बन रहे 2 ओवर के बाद, 28 1 विकेट के नुकसान पर। चांगली फलंदाजी सध्या महेश शिंदे, जे नाव मी मगाशी उल्लेख केला त्याच्याकडून जी अपेक्षा होती अगदी त्या मेरिटने तो फलंदाजी करत असताना, परंतु त्याच दरम्यान स्क्रीनवर एक चिमुकली दाखवण्यात आली होती। पहा किती निरागस मुद्रेने या सामन्याचा ती आनंद घेते। आणि खऱ्या अर्थाने मगाशी देखील एक उल्लेख करण्यात आला होता, हा फॅमिली शो आहे निलेशदादा भिंताडे यांचा आणि त्यांच्याच माध्यमातून एक मोठी स्पर्धा पुणे परिसरामध्ये रंगते, याचा अभिमान प्रत्येक स्तरातील प्रेक्षकांना आहे आणि त्याचमुळे हे नाव चर्चेमध्ये आहे। संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेची सातत्याने चर्चा होते, सर्व काही या स्पर्धेमध्ये आणि त्याची पूर्तता करून दाखवलेली आहे निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून। हिंदुस्तान की जो बॉर्डर है त्रिपुरा, वहां से विकास भोसले अभी भी ये मुकाबला देख रहे, बॉर्डर से देख रहे हैं। विदेश में एक बार फिर इस टूर्नामेंट का बोलबाला चल रहा है। बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर, एक अच्छा टूर्नामेंट बिल्कुल आप देखते हुए tenniscricket.in के माध्यम से। 28 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त होता है। राजेश पवार 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। महेश शिंदे ने 5 गेंदों में 13 रनों की एक अच्छी पारी जरूर खेली है। जब विकेट गिरता है तो दबाव होता है, उसके बाद एक साझेदारी की जरूरत है। वो साझेदारी मैदान के अंदर बिल्कुल अब पनपती हुई। फ्लाइंग स्लीप, गली पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, गेंद के नीचे आ रहे हैं और एक अच्छी साझेदारी जो बंद रही थी उसको तोड़ने का काम बिल्कुल राहुल सातव ने किया है। बल्लेबाज राजेश पवार बैक टू द पैवेलियन, गॉन। मनोज दाभाडेने हा अप्रतिम झेल टिपलाय। राहुल सातवच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा अटॅक केलाय तेव्हा तेव्हा त्याने विकेट घेतलेली आहे। या अगोदर आपण पाहिलं होतं फलंदाजाने षटकार मारला, त्याच्यानंतर त्याची विकेट घेतली, आता मात्र आवश्यकता नव्हती। महेश शिंदे सेन्सिबल बॅटिंग करत होता, राजेश कडून तीच अपेक्षा होती की स्ट्रायकिंग एंडला तो जास्तीत जास्त असावा, परंतु राजेश वेगळ्या इराद्याने फलंदाजी करत होता। लॉंग ऑनला हिट करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन कमी मिळालं, जावं लागते डगआउटच्या दिशेने। दुसरा धक्का बसतोय श्रीतेज 11ला, 28ला 2। कुणाल, इस तरह का जो खेल होता है, मतलब एक बार फिर महेश शिंदे आक्रामक बल्लेबाजी कर रहे, शॉर्ट सीलन का सिलेक्शन उनका अच्छा है, तो दूसरी तरफ से राजेश पवार को स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी, लेकिन खुद हमला करने की कोशिश करते हुए आज राजेश पवार। लॉन्ग ऑन पर मनोज दाभाडे ने एक बहुत अच्छा कैच लिया। मार्बल क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष बिल्कुल इस वक्त बाउंड्री लाइन पर है। मार्बल के क्रिकेट के लिए जो कुछ अच्छे दिन आए हैं उसमें इनका भी बहुत बड़ा रोल है। मनोज दाभाडे 28 पर 2, chasing a target of 85 run. The new man in Ajay Salonke. Mhesh Shinde playing on 13.
एंड नाउ राहुल सातव डूइंग वेरी गुड जॉब, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। दूसरा ओवर है, 7 गेंदों में 14 रन किए खर्च किए, खास करके राहुल सातव ने। नियाजी वॉरियर्स और क्षितिज 11 के बीच आज के दिन का ये दूसरा सेमीफाइनल का मैच आप देख रहे हैं। एमएस धोनी पैवेलियन एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। टप्पा खाने के बाद उछाल तो मिल रहा है, ऊंचे कद के गेंदबाज है, गैप में गेंद है, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा। 1 रन मुकम्मल अजय सालुंके ऑन द मार्क, ही इज ऑन 1, महेश शिंदे ऑन 13, नाउ स्कोर 29/2। आता इथून अजय साळुंकेची वेगळी भूमिका असायला हवी, महेशची त्याला चांगली साथ द्यावी लागेल। परंतु दुसऱ्या बाजूला मी राहुल सातवचं कौतुक करेन, त्याने 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेले आहेत, दबाव टाकलाय नियाजी वॉरियर्सने टीम श्रीतेज 11 वर। हा महत्त्वपूर्ण दबाव आहे, हा खेळाडू खूप महत्त्वपूर्ण ठरताना दिसेल। त्याचे 2 षटकं आतापर्यंत मी तर म्हणेन या दृष्टिकोनातून खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे, 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या खात्यात। थोड़ा महंगे साबित हुए लेकिन वो विकेट ले रहे, वो सबसे बड़ी बात है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, पावर प्ले में थोड़ा ज्यादा रन इन्होंने जरूर दिए हैं। अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल है, राहुल सातव की ये खासियत है, वही खिलाड़ी पिक्चर में। बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा फिलहाल रंजीत द्वारा। ऑलराउंडर खिलाड़ी बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल प्रथमेश पवार को ऑन स्क्रीन आप देख रहे हैं। आने वाला जो मैच है रेस्ट ऑफ महाराष्ट्र बेस्ट ऑफ पुणे के बीच जो मुकाबला होगा, इसमें इनको भी आप जरूर देखेंगे। नक्कीच एक चांगला लेदर क्रिकेटर, एक उत्कृष्ट खेळाडू रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये खेळताना दिसणार आहे प्रथमेश पवार। नाना या टोपण नावाने ओळखला जातो, त्याचं स्वागत। इस गेंद को खेल दिया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर मनोज दाभा ने बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए रोक लिया, बहुत बढ़िया तरीके से 1 रन का इजाफा। और राहुल सातव, कुणाल इनकी गेंदबाजी अगर देखें तो ऊंचे कद के हैं, हैम एक्शन से गेंदबाजी कर रहे हैं, इसीलिए इनको ज्यादा उछाल मिल रहा है। विकेट से थोड़ी मदद है लेकिन ज्यादा ऊपर से गेंद आती है और लैंड हो जाती है, तो अतिरिक्त मदद इनको मिल रही है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, जवळपास 5.78च्या आसपास त्याची हाईट असावी, त्याच्यानंतर 2 फुटाचा हात, त्यावरून बॉल येतोय जवळपास 6.2 या हाईटने ज्यावेळेला बॉल बाउन्स होतो या खेळपट्टीवर, ग्रासी विकेट, अशा परिस्थितीमध्ये नक्की त्याला बाउन्स प्राप्त होतोय आणि त्याचमुळे त्याची गोलंदाजी बहरताना दिसली आहे। आगे डालने की कोशिश, जो कि ये ज्यादा गति परिवर्तन नहीं करते लेकिन तेज रफ्तार की जब गेंदबाजी करते हैं लेंथ में बदलाव करते हैं, कभी 4 मीटर के अंदर, कभी एक बार फिर वो 6 मीटर के अंदर जाते हैं। बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा। 32 विकेट के नुकसान पर 85 रनों की जरूरत है। अजय सालुंके 2 पर बल्लेबाजी करे, महेश शिंदे ने 15 रन बनाए हैं। इस ओवर की कहानी देखे तो बिल्कुल विकेट, सिंगल, 4 सिंगल है। और अब आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। स्ट्राइकर एंड पर अजय सालुंके। एमएस धोनी पैवेलियन इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गैप में खेला, गेंद बाउंड्री की तरफ जाएगी, गाना बजता हुआ उड़ी जाए, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। चांगलं टायमिंग, 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर या लेनचा उल्लेख झाला, परंतु 8 मीटर एक नास्टी बाउन्सर येईल अशी अपेक्षा मला होती, परंतु इथे चूक केलेली आहे। इथे मोठी चूक झाली आहे राहुल सातव कडून, चौकार प्राप्त झालाय। आपण चर्चा करत होतो त्याने रन खर्च केलेत, परंतु त्याच्या अगोदर त्याने पॉवर प्ले मध्ये हे षटक टाकलं होतं याच्या अगोदरचं, याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा। 11च्या सरासरीने 22 धावा दिल्या, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, हे आकडे खूप चांगले आहेत। 22 रन, 2 ओव्हर, 2 फलंदाज टिपलेले आहेत राहुल सातवने। 3 षटकांचा खेळ संपला, 12ची सरासरी, 36 धावा सध्या फलकावर आहेत टीम श्रीतेज 11च्या। और ये नन्हे मुन्ने राही भी देखेंगे, खास करके ये जो आज का ग्रँड फिनाले है वो देखने के लिए चेहरे पर मुस्कुराहट है। आणि मगाशी जसं आपण उल्लेख केला की लहान मुलं निरागस असतात आणि ते निरागस चेहरे आपल्या ऑन द स्क्रीनवरती आहेत। यावेळेला tenniscricket.in च्या माध्यमातून जिथे जिथे प्रेक्षक बसलेले तिथे तिथे हा कॅमेरा जातोय। 10 कॅमेऱ्यांचा अप्रतिम असा वापर या ठिकाणी केला जातोय संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून। 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। फिलहाल ओवर की बात कर तो 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। श्रीतेज 11 बहुत महत्वपूर्ण ये मैच खेल रहे, सेकंड सेमीफाइनल ऑफ द टूर्नामेंट। नियाज वॉरियर्स की टीम भी बहुत तगड़ी है। फिलहाल एक तरफ अजय को मैं देख रहा हूँ, अजय सालुंके प्लेइंग ऑन 6, महेश शिंदे प्लेइंग ऑन 15, नाउ स्कोर 36/2। चौथा ओवर है और प्रशांत गायकवाड़, महाराष्ट्र पुलिस, पहले काकी बाद में बाकी। अब इन्होंने भी बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए। महेश शिंदे ऑनसाइड पर खेलना चाहते थे, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन प्रशांत गायकवाड़ द्वारा। पहली गेंद ज्यादा समझ नहीं पाए और लेग बाय का इशारा संजय बालेराव ने किया। 1 रन का इजाफा। चौथे ओवर की कहानी कुणाल मैदान के अंदर चल रही है, 37/2।
महेश शिंदेचा जर संयम या सामन्यामध्ये ढासळला तर हावी होईल नियाझी वॉरियर्स, हे जाणून आहेत या सामन्याचे विश्लेषक देखील. त्याच्यामुळे महेश शिंदे कशा पद्धतीने खेळतोय, तो शेवटपर्यंत तग धरून खेळू शकेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असतील. परंतु सध्या प्रशांतने या ओव्हरची सुरुवात चांगली केलेली आहे. रोखले महेश शिंदेला लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळते. 37 धावा झाल्यात. हे निरागसचे रे मगाशी ज्याचा कुणालने उल्लेख केला होता आणि आता ते आपल्या स्क्रीनवरती आहेत. ऑफ के बाहर गेंद गति का इस्तेमाल किया, गैप में खेलते हुए पीछे वैसे खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. यहाँ अजय देशमुख एक इंपॉर्टेंट पारी खेल रहे, 7 पर खेलते हुए 4 गेंदों का सामना किया. महेश शिंदे ने 8 गेंदों में 15 रन बनाए. मतलब कुछ अच्छे स्ट्रोक इन्होंने जरूर खेले हैं. गेंदबाजी करने के लिए प्रशांत गायकवाड़, सचिन तेंदुलकर पैवेलियन से गेंदबाजी करे. उच्च कद के गेंदबाज हैं. फ्लाइंग स्लीप पॉइंट के खिलाड़ी बॉन्ड पर एक्स्ट्रा कवर. फिलहाल अगर देखें तो रन संख्या जिस तरह से आज उड़ाया आसमान की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी एजाज कुरैशी गेंद के नीचे, और प्रशांत गायकवाड़ ने बहुत महत्वपूर्ण विकेट लिया. एजाज कुरैशी का अच्छा कैच, इंपॉर्टेंट विकेट, बड़ा शिकार कर दिया प्रशांत गायकवाड़ ने. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है और महेश शिंदे बहुत नाराज हो जाएंगे. जिस तरह से ये शॉट इन्होंने खेला था, लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन ज्यादा ऊपर चले गए. देखिए क्या हुआ था, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर चले गए थे. ऑफ स्टंप को कवर किया था, गेंद को सीधे बल्ले से लॉन्ग ऑन के ऊपर से खेलना चाहते थे. एलिवेशन ज्यादा था, ऊपर चली गई तारामंडल में, और गेंद के नीचे कप्तान एजाज कुरैशी बहुत ही बेहतरीन और अच्छे तकनीक के साथ ये कैच लिया. सबको देते हैं खुशी, उनका नाम है एजाज कुरैशी. और एक बहुत बड़ी खुशी वाली बात है, सेठ बल्लेबाज इस वक्त सीतेज 11 के बैक टू द पैवेलियन चले गए हैं. महेश शिंदे बाद झाला. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, संयम जर ढासळला या सामन्यामध्ये महेश शिंदेचा तर भरपूर मोठं पुनरागमन नियाझी वॉरियर्स या सामन्यामध्ये होऊ शकतं आणि त्या गोलंदाजाने ते करून दिलंय. प्रशांतने पहिल्या बॉलपासूनच सुरुवात खूप चांगली करून दाखवली या षटकाची. 3 ओव्हरमध्ये 36 होते, आतापर्यंत 38 धावा आहेत. एकच रन या ओव्हरमध्ये आलेली आहे. एक रन जी आली ती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेली आहे. आता दबावमध्ये असेल पूर्णपणे संघ श्रीतेज 11. अजयला आणि अंकुशला इथून आता एक चांगली भागीदारी रचावी लागेल. बिल्कुल सही. ऑन साइड पर थोड़ा अवे फ्रॉम द बॉडी जरूर खेलते हुए गेंद इस वक्त बॉडी लाइन की तरफ ट्रैवल, और खिलाड़ी स्ट्रगल कर रहे हैं. 2 रन लेने का मौका बिल्कुल मिलेगा. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए प्रशांत गायकवाड़ की रिएक्शन देखिए. प्रशांत गायकवाड़, राहुल सातव, एजाज कुरैशी जो खिलाड़ी है बॉडी लाइन पर. 3 खिलाड़ी इस वक्त अगर देखे तो एक देखिए एजाज कुरैशी, राहुल सातव, प्रशांत गायकवाड़ रिएक्ट होते हुए. एकूण एक रन महत्वाची आहे. त्यांना माहिती आहे या बॉल पर्यंत थोडंसं वेगाने जावं लागेल. बाउंड्री लाईनवर थोडंसं स्टार्ट तुम्हाला घ्यावं लागेल. लेफ्ट हँडेड बॅटर हुक करत असताना थोडासा बॉल पुढे पडतो, अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी तुम्ही चूक केली आहे. स्टार्ट घ्यावा लागेल बाउंड्री लाईन कडून. हे सांगत असताना सर्वच खेळाडू या बॉल पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं त्या खेळाडूने. इस ओवर की 2 गेंदें 6 से 21 मिनट का समय अभी भी बचा हुआ है. अवे फ्रॉम द बॉडी खेल रहे, कटिपा बिल्कुल लेग स्टंप के बाहर है. वाइड बॉल का इशारा. रन संख्या 40 से अब आंकड़े बदलते 41, 3 विकेट के नुकसान पर. इंपॉर्टेंट मैच है, उसमें कोई संदेह नहीं है. सेमीफाइनल का मैच आप खेल रहे हैं और गलती की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए. जिस तरह से आज देखिए बल्लेबाजी करे बल्लेबाज, टिप्पा खाने के बाद उछाल है, गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाती हुई. संजय भालेराव और कल्याण घोरपड़े ऑफिशियल के तौर पर मैदान के अंदर काम कर रहे हैं. टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा, 85 रनों की जरूरत है और चौथे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. प्रशांत गायकवाड़ ने बिल्कुल बल्लेबाजों को खामोश रखा है. चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान. शांतच ठेवले फलंदाजांना, हात खोलू दिलेले नाहीयेत. अचूकता त्याच्याकडे आहे, वेग चांगला आहे. ज्या वेळेला सचिन रमेश तेंडुलकर एंड कडून तुम्ही गोलंदाजी करता, या एंडने रन होतात. अशा परिस्थितीमध्ये सध्या जखून ठेवणं काम होतं गोलंदाजाचं आणि नियाझी वॉरियर्स कडून ते काम आतापर्यंत चोख पार पडलंय प्रशांतने. प्रशांत गायकवाड़ ने बिल्कुल इस वक्त बल्लेबाजों को शांत रखा है, कोई आजादी नहीं दी है. बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर अब बल्लेबाजी करने के लिए अजय सालुंके. 42 पर 3. ऑन साइड पर खेलते हुए डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं.
ज्यादा आज़ादी नहीं है, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में आए। कुल मिलाकर अगर देखें तो 6 रन, और सबसे बड़ी बात है आज महेश शिंदे का बहुत बेशकीमती विकेट, प्राइसलेस विकेट इनको मिला है। एक सफल ओवर का खेल समाप्त, 43 विकेट के नुकसान पर है। हमारे साथ कुणाल दाते जुड़े रहेंगे, लेकिन उनका साथ निभाने के लिए वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या जुड़ने वाले हैं। 85 रनों की जरूरत है। मंच पर बहुत ही अच्छा माहौल, और खास करके यावेळेला जर बघितलं तर व्यासपीठावरती राहुल परेल ते कर्णधार, धुरंधर कर्णधार 1989 मध्ये आरके ट्रॉफी मध्ये फायनलच्या मॅच करता मॅन ऑफ द सिरीज, म्हणजे फायनलचा मॅच जिंकल्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्यांना मिळाला होता। 40,000 रुपये कॅश प्राइस आरके ट्रॉफी मध्ये मिळाले होते। 90 मध्ये पुन्हा एकदा फायनल हरल्यानंतर बेस्ट बॅट्समन 25,000 रुपये मिळाले होते। 94 मध्ये मॅन ऑफ द सिरीज फायनलचा किताब जिंकला होता आणि 40,000 रुपये त्यांना निश्चितच प्राप्त झाले होते। 96 मध्ये ते उशिरा गेले, परंतु त्यामुळे त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाहीये। आणि टिळकनगर मॅन ऑफ द सिरीज अर्थात मिळाली होती। त्यानंतर त्यांना कलर टीव्ही आणि फ्रीज नायगावमध्ये मिळाला होता। असे धुरंधर कर्णधार अर्थात आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरती, आपल्या स्क्रीनवरती चंद्रकांत शिंदे। प्रशांत, आपने चंद्रकांत शिंदे के बारे में कई चीज़ें बताई। मैं एक चीज़ और बताना चाहूँगा कि कुछ लोगों को ये डाउट था कि चंद्रकांत शिंदे 6 नहीं मार सकता, लेकिन उसने इंडियन एयरलाइंस ग्राउंड पे 6 मारा, और जो कुछ 2-3 आलोचक थे उनको उन्होंने शांत भी किया, तो ये उसकी खास बात है अपनी कैप्टनशिप के लिए। कुणाल, बाय द टाइम ये मैच चल रहा था वहाँ पर अनाउंसमेंट हुआ नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन की जानिब से 12, 13, 14 दिसंबर क्रिकॉन कप इस मैदान पर आयोजित किया जाएगा। पूरे हिंदुस्तान भर के क्रिकेटर्स उस टूर्नामेंट में शिरकत करेंगे। 12, 13, 14 दिसंबर अपने सारे काम निपटा दीजिए। अगर छुट्टियां बैलेंस है तो एनुअल लीव अप्लाई कर दीजिए, और कहीं वेकेशन पे जाने वाले हैं तो बाद में जाइए, क्रिकॉन में आइए। 5वं षटक सुरू झालंय। मागचा हात निसटला बॉल वरून, परंतु क्षेत्ररक्षक काय करतोय? आता इथे ओरडा पडेल याच्यामध्ये शंका नाही। हे जॅज कुरेशी सांगतोय, काय करतोय मित्रा, प्रयत्न तर कर। बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय। 4 धावा मिळतील, चौकार। वेरी बैड फील्डिंग परफॉर्मेंस। पूरा देखिए घूम घुमा के शॉट खेल दिया था, और गेंद के पास पहले पहुंचना चाहते थे, आखिरी वक्त पर उनका अनुमान चूक गया, और जहां एकाध रन होना चाहिए था वहां ज्यादा रन बन गए। 4 रन आ गए, 47, यानी कि अब मैच जीतने की दिशा में धीरे धीरे आगे बढ़ते हुए राहुल गिरे नाराज। राहुल गिरे चर्चेमधलं नाव आहे, एनबी ट्रॉफी मधलं। विकेट टेकर गोलंदाज आहे। बॅटची वरची कडा, एलिव्हेशन कमी, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। चांगला झेल तिथे टिपलाय। रणजीत ने फलंदाज बाद, अजय साळुंके बैक टू द पैविलियन। अब देखिए रंजीत फराटे ने जो कैच लिया उसकी तारीफ करनी चाहिए। दोनों हाथों को ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स की तरह ऊपर ले गए, गेंद को आने के लिए ओपन पाम कैच नहीं लिया, रेजिंग हिज आर्म्स। और अजय साळुंके अभी अभी तो एक बेहतर शॉट लगा था, दूसरा शॉट जल्दबाजी में लगाने की क्या जरूरत थी। क्रिकेट में एक मुहावरा है, मराठी में कहते हैं कि संघासाठी खेळा स्वतःसाठी नाही, और अंग्रेजी में मुहावरा है प्ले फॉर साइड एंड नॉट फॉर सेल्फ। टीम की क्या जरूरत थी वो ध्यान में नहीं रखा साळुंके ने, और अपना विकेट तोहफे में दे दिया, और यहाँ पर नियाजी वॉरियर्स की पकड़ इस मैच पर अब और मजबूत होती हुई। खूपच मोठी विकेट। आतापर्यंत आपण काय पाहिले या सामन्यामध्ये? श्रीतेज 11चे फलंदाज मोठे फटके मारतात, परंतु त्याच्यानंतर ते बाद होत असताना दिसलेले आहेत। बेस्ट ऑर्गनायझेशन एनबी ट्रॉफी फ्रॉम निलेश दादा भिंताड अँड टीम मॅनेजमेंट। व्हेरी ग्रेटफुल मॅचेस। व्हॉइस ऑफ इंडिया हरीजी पांड्या आणि कुणाल दाते, त्याचबरोबर प्रशांतजी आदवडे, क्वालिटी ऑफ लाईव्ह टेनिस क्रिकेट असं मत आहे सूरज थोरात यांचं। हे देखील मत ते प्रदर्शित करतात। थँक्यू सूरज थोरात। सध्या आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, या सामन्याचा, एनबी ट्रॉफीचा। 47-4 अशी परिस्थिती आहे, परंतु अनुरागचा राग काल सर्व प्रेक्षकांनी पाहिला, मोहित केलं त्याच्या फलंदाजीने, कारण त्याचं आडनाव आहे मोहिते। आज तो कसा खेळेल? 5वं षटक राहुल गिरे बॅकफुटला जात असताना चांगला फटका इथे पाहायला मिळतोय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर वरून येतोय, कव्हर पॉइंटच्या दरम्यान तोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय। 1 रन
इथे पूर्ण केली जाईल. राहुल गिरे देखील एक अजब रसायन आहे या स्पर्धेमध्ये. त्या गोलंदाजाने छाप सोडलेली पाहायला मिळते. मग अशी एक कमेंट आली होती त्याच्यासाठी देखील की तळागाळातला गावातला खेळाडू आज एनबी ट्रॉफीमध्ये आपलं एक वेगळं नाव प्रस्थापित करतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच काय तर राहुल गिरे. अनेक विकेट त्याने घेतल्यात. मला वाटतं 14च्या आसपास विकेट त्याच्या खात्यामध्ये असतील. ये बहुत अच्छी बात है. कल भी उन्होंने 3 विकेटें ली थी जब क्वार्टर फाइनल का मुकाबला चल रहा था. वही निरंतरता बरकरार रखी है. चांगला बॉल राहुल गिरेचा. वेग प्रचंड होता. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. सूरज थोरात ने जो कॉम्प्लिमेंट भेजा, मैं यही कहना चाहूंगा कुणाल, तुमच्या सारखे प्रेक्षक आहेत सूरज थोरात म्हणूनच आहे एनबी ट्रॉफी जोरात. असंच आपलं प्रेम करत राहा. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूचा समाचार घ्या. हे क्रिकेटचं परिसूत्र आहे. या परिसूत्रावर खरा उतरलेला फलंदाज दिसला या बॉलवर. नहीं, बहुत अच्छी जड़ में गेंद की थी. परफेक्ट यॉर्कर. अनप्लेएबल डिलीवरी जो क्रिकेट की कही गई है उसको यहाँ अपने सामने रखा है. 48 फॉर 4. 5th ओवर इन प्रोग्रेस. त्याच्यानंतरच्या बॉलवर मात्र आक्रमण केलं जातंय. गॅपमध्ये मिड विकेट आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. अंकुश लोहारच्या बॅट मधून चौकार. वाकई में एक तरफ शिरू लोहार, एक तरफ अंकुश लोहार. लोहार अपना लोहा मनवाते हुए और इस्पाती इरादों के साथ खेला गया वो बेहतरीन चौका और मैच को एक बार फिर से अब लाने का प्रयास. राहुल गिरे 1 ओवर 9 रन 1 विकेट. वो कैच अगर नहीं छूटता राहुल गिरे जरूर इस वक्त 5वां विकेट भी हमें गिरता हुआ देखने मिलता. अनुराग मोहिते 1 बॉल 1, अंकुश लोहार 5 बॉल 7 और अब आखिरी 3 ओवर का खेल शेष. नियमित अंतराळात विकेट इथे मात्र गमावल्या टीम श्रीतेज 11 ने. परंतु तरी देखील 5 षटकामध्ये 52 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 11च्या जवळपास सरासरीने ते खेळताना दिसतात. ही जमेची बाजू राहिलेली आहे या टीमसाठी. आणि या सामन्यामध्ये लक्ष्याचा जर आपण विचार केला तर टार्गेट एक चांगलं सेट होतं. 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आला. 18 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता या सामन्यामध्ये. 18 चेंडू 33 रन. 11ची सरासरी इथून देखील गाठायची आहे या सामन्यामध्ये. सामना रोमहर्षक होईल, रंगतदार होईल याच्यामध्ये शंका नाहीये. कृष्णा तिथे उपस्थित आहे. प्रथमेश पवार तिथे उपस्थित आहे. चर्चा होते बेस्ट ऑफ पुणे विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र या सामन्याची. थोड्याच वेळामध्ये हा सामना तुमच्या भेटीला येईल. एक प्रेक्षणीय सामना. त्या सामन्यामध्ये देखील 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देऊन विजेत्या टीमचा सन्मान केला जाणार आहे. कोणालाच निराश, हताश, नाराज केलेलं नाहीये स्पर्धेने. वेगळ्या स्तरावर ही स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. चर्चा होईल या स्पर्धेची. पुढच्या महिन्यामध्ये क्रिकॉन ट्रॉफी याच क्रीडांगणावर होईल. त्या स्पर्धेची चर्चा होईल. 12, 13 आणि 14 डिसेंबरला ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते. क्रिकॉन 2.0 सीझन 2. प्रशांतचा पहिलाच बॉल मिड विकेटला पाठवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन पूर्ण होतंय. थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, त्याचा फायदा इथे घेतला. 2 धावा पूर्ण केल्या जातील अनुराग मोहितेकडून. धावा झाल्या 54. कल भी 40 से ज्यादा रन बनाए थे. पूरी टीम के हाईएस्ट स्कोरर बने थे अनुराग मोहिते और आज भी वो निरंतरता उन्हें रखनी होगी क्योंकि उन्हें पता है 85 रन चेस करेंगे एक इनाम पक्का हो जाएगा. अंतिम मुकाबले में पहुंचना ये भी अपने आप में एक बहुत बड़ी उपलब्धि है. कोई भी टीम यहाँ से खाली हाथ नहीं जाना चाहेगी और इसलिए 54 रन 4 विकेटों के नुकसान पर अनुराग मोहिते 2 बॉल 3, लोहार 5 बॉल 7. 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्यात. 16 संघ मालक होते आणि इथे मात्र बॉलला पाठवले थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. प्रशांत इथे चूक केली. अनुराग आहे समोर. त्याच्या बॅट मधून दमदार चौकार. बैटर थे अनुराग और जिसने टेनिस बॉल का भाग, टेनिस बॉल भाग और ये हुक कर दिया. और ये जो शॉट है वाकई में हुकूमत कायम करता हुआ. मोहिंदर अमरनाथ, सुरिंदर अमरनाथ जैसे बेहतरीन हुक शॉट खेलने वाले 2 भाइयों की जोड़ी थी. राइटी मोहिंदर, लेफ्टी सुरिंदर. उसकी याद ताज़ा करने वाला
बहुत अच्छा, आई लाइन के सामने आती हुई गेंद, वजन ट्रांसफर किया पिछले पैर पर और बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया। 58 पर 4, 85 बनाने हैं, 58 हो चुके हैं, यानी कि अब 27 की दरकार। 27 रन करायचे आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी। सामना चुरशीचा होईल। आता प्रशांतला पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल। क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा सजावट करत असताना एजाज कुरेशी दिसला। ऑन साइडला चांगलं प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय। मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आणलाय त्याने। सूट दिली परंतु पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल वळवलाय, परंतु डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने जातोय बॉल पर्यंत। अनुराग फक्त एक धाव त्याला मिळताना दिसेल। प्रशांत हा गोलंदाज चांगला आहे। ज्या ज्या वेळेला त्यांनी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर एंड कडून गोलंदाजी केली, धावा रोखल्यात, एक चौकारला, त्याच्यानंतर सिंगल आली, अनुरागला नॉन स्ट्रायकिंग एंडला ढकललं। आता फलंदाजी करायची अंकुशला, त्याने देखील चांगली फलंदाजी केली। ओव्हरऑल काय पाहिलं तुम्ही या मॅच मध्ये? तर एक चांगलं बॅटल बॅट आणि बॉल मधलं। 15 गेंदे 26 रन, 15 चेंडू 26 धावा, 15 बॉल्स 26 रन्स टू विन। रोमहर्षक सामना, या सामन्याचे साक्षीदार सेकंड सेमी फायनल एनबी ट्रॉफी तुमच्या समोर रंगत असताना निलेश दादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेझेंट्स एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग हे पहिलं पर्व। यावेळेला बॉल उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मागे धावतोय, जजमेंट करत असताना आणि काय झेल पकडलाय। कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात। राहुल सातव गोलंदाजी करतो, राहुल सातव बॉल मागे धावतो, राहुल सातव झेल पकडतो आणि इथे बाद होतोय अंकुश लोहार। अपना राहुल कितना अच्छा खेल रहा है, काश दुनिया के सभी राहुल अच्छा खेल पाते। 59 for 5। प्रशांतच्या खात्यामध्ये यश। आताच जर उल्लेख केला होता सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन एंड कडून ज्या वेळेला त्याची गोलंदाजी होते, काही फलंदाज त्याच्यावर हावी होतात, परंतु त्याच्यानंतर पुनरागमन करणं तो जाणतो। राहुल सातव बॉल मागे धावत होता, पहिल्या प्रयत्नात झेल सुटला, परंतु दुसरा प्रयत्न यशस्वी ठरून दाखवला, त्याने तो यशस्वी केला, फलंदाज बाद झाला। आता 14 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे। अनुराग मोहिते अजूनही मैदानामध्ये, ही जमेची बाजू टीम श्रीतेज 11 साठी। नवीन फलंदाज रवींद्र आता मैदानामध्ये गेलाय। सबसे बड़ी बात यह नियाजी वॉरियर्स के फील्डर्स ने अगर कोई कैच छूटा है, रनआउट छूटा है, उससे वो परेशान नहीं हुए, निराश नहीं हुए। और एक और कमेंट आता हुआ सूरज सावंत का, मैदानावर केलेले नियोजन अप्रतिम आहे, आणखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅमेरामॅन घेत असलेले कष्ट हे खूप अनमोल आहे आम्हा प्रेक्षकांसाठी। कॉमेंट्री पण अप्रतिम आहे। कराडकर सूरज सावंत, खूप खूप धन्यवाद आपला। 14 गेंदों में 26 रन चाहिए और नए बैटर है रवींद्र। कराडकरांचं प्रेम प्राप्त होते या स्पर्धेला। रवींद्र आलेत, हे मान्यवर सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट मध्ये। आता सामना चुरशीचा होईल, कमालीचा रंगतोय हा सामना, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत या सामन्याबरोबर राहा। पुढचा बॉल प्रशांतचा, बॅट मधून बॉल हवेत चाललाय, कव्हरचा क्षेत्ररक्षक खाली येतोय, आणखीन एक झेल पकडला जातोय शॉर्ट कव्हरच्या दरम्यान। विकी तिथे होता, रवींद्र शून्यावर बाद होतोय आणि आता या सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न नियाजी वॉरियर्सचा आपल्याला पाहायला मिळतोय। बहुत ही उम्दा जजमेंट यहाँ पर। आते आते ही बड़ा शॉट खेलने की जरूरत क्या थी? स्ट्राइक बदलकर वो अपने साथी बल्लेबाज को दे सकते थे। नियाजी है राजी, लेकिन प्रतिद्वंदी टीम में चल रही है नाराजी और पलट कर रख दी है नियाजी ने अपनी टीम की बाजी। नियाजी वॉरियर्स छठे ओवर की समाप्ति की तरफ आगे बढ़ रहे हैं। 59 for 6। देखिए रिक्वायर्ड रन रेट कुणाल केवल 12 का है, सो दैट इज गेटेबल, लेकिन अनुराग मोहिते को कितनी गेंदें खेलने मिलेगी ये भी एक सवाल या निशान। पण दुसऱ्या बाजूला देखील आपण विचार केला तरी ते हॅट्रिक वर असेल गोलंदाज प्रशांत। एकमेव हॅट्रिक आपण पाहिली आहे, निहाल तुस्मत यांनी ती हॅट्रिक घेतली आहे। आता प्रशांत हॅट्रिक घेईल का? सेमी फायनल मध्ये जर हॅट्रिक तुम्ही घेताय, 85 रनचा पाठलाग विरोधी संघ करताना दिसतोय, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं पारडं जड होतं, अशा परिस्थितीमध्ये हॅट्रिक जर तुम्ही घेताय तर खऱ्या अर्थाने खूप मोठी गोष्ट त्याच्यासाठी ठरेल, त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ठरेल। प्रशांतची आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 13 धावा त्याने खर्च केल्या, 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत। ही इज ऑन हॅट्रिक नाव। नवीन फलंदाज गणपती मुंडे, गणपती मुंडे सध्या खेळण्यासाठी तयार, मुलं तयार। हॅट्रिक बॉल, परंतु पहा मनगटाची ताकद गणपती, आणि आता म्हणावं लागेल बापा मोरिया षटकार। जैसे ही गेंद ने टपा खाया, टच एंड गो शॉट, आंखों में जज्ब होने वाला
ये खूबसूरत सिक्स वहां पर लगा दिया, थोड़ा सा ट्रिगर मूवमेंट, टप्पा खाया और देखिए गेंद को जाता हुआ देख रहे थे, बल्लेबाज के चेहरे की इमोशंस को कैप्चर किया वहां पर कैमरे ने, और ये गेंद चली गई 6 रनों के लिए मैदान के बाहर। और ये असली क्रिकेट है। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, ग्लोरियस व्हेन नियाजी प्लेस, अनसर्टन व्हेन श्रीतेज प्लेस। बिल्कुल यू कैन नॉट प्रेडिक्ट द रिजल्ट। 12 बॉल्स एंड 20 रन्स, 12 गेंदों में 20, और गणपति ने आते ही वहां पर शुभ शुरुआत की है। फ्लिक ऑफ द रिस्ट, काय फटका होता, मनगटातली ताकद झोकून दिली या फटक्या मागे। 6 धावा मिळवल्यात, 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता। कधी पारड जड होतं गोलंदाजाचं, कधी पारड जड होतं फलंदाजाचं। एका बॉलवर प्रशांतने चूक केली, फुलर लेनचा बॉल हाताळायचा होता, त्याला असं वाटलं पायचित किंवा बोल्ड करण्यासाठी प्रयत्न करावा, आणि तेच करण्याच्या नादात एक मोठी चूक करून तो बसला। षटकार इथे मिळवला, आणि आता या सामन्यामध्ये कमालीचा ट्विस्ट आलाय। 12 चेंडू 20 धावा, व्हाट अ मॅच। पैसा वसूल सामना आपल्या समोर एनबी ट्रॉफी मधला सेकंड सेमी फायनलचा। गोलंदाज तयार होतोय राहुल गिरे ऑन साइडला इथे दिशा देत असताना गॅप मध्ये जाईल बॉल, चांगलं टायमिंग, बॉटम हँडचा खूप चांगला वापर। अनुराग मोहिते आपल्याच रागात मोहिते मोहित करणारी फलंदाजी काल देखील केली, आज देखील सुरू आहे। चौकार, क्या बेहतरीन शॉट, कदमों का अच्छा इस्तेमाल, और जिस तरह से ड्राइव किया है उन्होंने, गैप में खेला गया शॉट। देखिए एक आम बल्लेबाज और अच्छे बल्लेबाज में यही फर्क होता है। आम बल्लेबाज फील्डर के पास खेलता है, अच्छा बल्लेबाज गैप में खेलता है, और गैप में वहां पर वो चौका लगाते हुए प्रेशर को पूरी तरह से अब खत्म कर दिया है। और अब 69 रन 6 विकेटों के नुकसान पर, 11 गेंदे 16 रन। और श्रीमती संदेश पार्टे, इनका भी शुभ आगमन हुआ है परिवार के साथ, आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। 11 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता। पहिला बॉल चौकार आलाय, राहुलवर थोडासा दबाव असेल। पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला झेल सुटलेला आहे। कॅचेस विन द मॅचेस, मनोज तिथे कदाचित होता का हे पाहावं लागेल, आणि इथे पुन्हा एकदा झेल सुटतोय, समीकरण बदलतंय। कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतोय, आणि याच दरम्यान आपल्या ज्या वहिनी आहेत संदेशजी पाटे यांच्या अर्धांगिनी, त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। आज संदेशजी पाटे यांचा वाढदिवस आहे। जे द्यायचं होतं टेनिस बॉल क्रिकेटला एक उपाध्यक्ष म्हणून या स्पर्धेचे त्यांनी दिलेलं आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे 1 रन मिळेल। सिंगलने स्ट्राइक रोटेट केली जाते, समीकरण पुन्हा एकदा बदलतंय। 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता। देखिए गणपति ने वो वहां पर मानो एक प्रकार का उनको प्रसाद ही दिया था, वो नहीं ले पाए वो अलग बात है। और हमारे साथ तात्या साहेब, इनका हार्दिक स्वागत है, वेलकम सर। तात्या साहेब बिंताड़े, तात्या साहेब मोरे, वेलकम। वसंत जी मोरे, तात्या मनसे नेता। 9 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत। बॉल हवेत, हाफ आर्म पुल करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। मनसेचे नेते तात्यासाहेब मोरे यांचा इथे स्वागत भव्य केलेलं आहे। कोविड कालखंडामध्ये काय समाजसेवा त्यांनी केली। तात्या म्हटल्यानंतर महानगरपालिकामध्ये ज्या पद्धतीने त्यांची कामं आहेत, जनसामान्यातला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचं स्वागत या षटकाराने केलंय। कुणाल, जब मुंबई की बस कातरज की तरफ लेफ्ट में मुड़ती है, एक पहली बिल्डिंग है, उसके ऊपर राज साहब की एक बहुत खूबसूरत तस्वीर पेंट की गई है और वहाँ उनका नाम लिखा गया है। एक बिल्कुल कट्टर मन सैनिक, आपका हार्दिक स्वागत है सर जी, वी वेलकम यू टू एनबी ट्रॉफी 2022। 8 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता, 8 बॉल 8 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये आहे। खोलवर टप्प्याचा बॉल, इथे रन घेण्याचा प्रयत्न, 1 रन। आणखीन एक सिंगल इथे प्राप्त होते।
ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. व्हाट अ मैच. फाइनल के पहले का फाइनल जिसको कहा जा सकता है. 6 बॉल 7. बहुत ही बढ़िया ग्राफिक्स नियाजी वॉरियर्स और श्री तेज 11 का. श्री तेज 11 चारहोली और नियाजी वॉरियर्स नदीम नियाजी साहब की ये टीम है. तात्यांचं आताच हार्दिक स्वागत. 6 चेंडूमध्ये 7 धावा पाहिजे. पुण्यातील प्राण प्रश्नांची जाणीव असणारे नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे. सर वेलकम. आपलं स्वागत. सुस्वागतम. सहा बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. शेवटचं षटक 6-7 हे समीकरण या मॅच मध्ये. 78 श्रीतेज 11. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. रोमहर्षकता शिगेला पोहोचली आहे या सामन्याची. अजूनही सामना संपलेला नाहीये. भरपूर वेळेला अशा रन डिफेंड होतात. वेळेच्या थोड्याशा मर्यादा आहेत. वेळ आता जास्त घेऊन चालणार नाही. गोलंदाजी करणारा संघ सामना समजू शकतो, परंतु सातत्याने चर्चा होते त्या रोखाव्या लागतील. गोलंदाजी करण्यासाठी ऑप्शन्स आहेत टीमकडे. शेवटचं षटक टाकण्यासाठी धीरज गच्चे गोलंदाजीसाठी. शेवटचं षटक 6 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. अनुराग चांगला खेळ. गणपतीने मारलेला तो षटकार या सामन्यामध्ये कलाटणी देणारे ते क्षण होते आतापर्यंत. एक एक्स्ट्रा खेळाडू कदाचित मला वाटते 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलाय. चांगला बॉल. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफच्या दरम्यान. स्वतः कर्णधार. थ्रो चांगला होतोय. तत्पूर्वी 1 रन इथे पूर्ण केली जाईल. अजूनही संघर्ष कमालीचा रंगतोय. 5 चेंडूमध्ये रन करायचे 6. बॉल टू बॉल इक्वेशन. 5 में सुपर ओवर, 6 में विजय, 4 में हार. तीनों ऑप्शंस ओपन है. एनबी ट्रॉफी सिंबल ऑफ ट्रस्ट. ये टूर्नामेंट 8 नवंबर को शुरू हुई. आज 13 नवंबर, आज इसका अंतिम दिन. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न थोडासा लेट खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. गली रिजन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन गली रिजन ते जे क्षेत्र आहे तिथे खेळण्याचा प्रयत्न होता. सलग 2 चेंडूवर 2 सिंगल आलेले आहेत. 4 बॉलमध्ये 5 रन. एखादा मोठा फटका मारून सामना संपवण्याचा इरादा एका बाजूला असू शकतो. दुसऱ्या बाजूला एखादा चांगला बॉल जर आला आणि जर विकेट मिळवता आली या सामन्यामध्ये तर चित्र बदलू शकतं. श्वास रोखून ठेवणारा तुमचा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना आपल्या समोर रंगताना दिसतोय. अंगावर शहारे आणणारा सामना तुमच्या समोर. सेमी फायनल नंबर 2 एनबी ट्रॉफी मधला. बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर. झुकायचं कधी आणि झुकवायचं कधी हे वेळीच लक्षात आलं पाहिजे. श्रीतेज 11 ने ही बाजी मारलेली आहे. झुकवलंय नियाजी वॉरियर्स या टीमला. माना उंचावल्यात श्रीतेज 11च्या. अभिनंदन टीम. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन श्रीतेज 11. एक्सलेंट जॉब. क्वार्टर फायनल 1 नंबर, सेमीफायनल 1 नंबर. तर सन्माननीय विश्वनाथ उर्फ बुवा पवार व त्यांचं ग्रुप सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये. आपलं हार्दिक स्वागत. क्या विजय. अनुराग मोहिते विजय के समय कल भी थे, आज भी थे. अनुराग जो है, देखिए, भूल जाइए मेघ मल्हार और दीपक राग, याद रखिए क्रिकेट में अनुराग, अनुराग और सिर्फ अनुराग. 84 रन बनाए थे अब्दुल अंसारी के 32 रनों की बदौलत से नियाजी वॉरियर्स ने. रंजीत फराटे 20, अजाज कुरैशी 19, तुषार इनामदार 7. बट लुक एट अनुराग मोहिते. 10 balls 21 नॉट आउट. महेश शिंदे 9 बॉल 15. गणपति मुंडे 4 बॉल 14. गणपति ने वो शुभ शुरुआत करके दी और गणपति के शुभ आगमन से आनंद विभोर होकर ये विजय यहाँ पर संपन्न हुआ. बहुत अच्छी गेंदबाजी हमने देखी वहाँ पर. विजय खड़के 2 ओवर 25 रन 2 विकेट. रविंद्र 2 ओवर 12 रन 1 विकेट. सलमान 1 ओवर 15. महेश शिंदे 1 ओवर 3. और बहुत खर्चीली गेंदबाजी राहुल 7 ओवर राहुल गिरे की. और अभिनंदन
अंतिम मुकाबले में प्रवेश. नाउ वी आर गेटिंग रेडी फॉर द बिग मुकाबला. मित्रांनो, मोठा सामना. पुण्यातील सर्वश्रेष्ठ खेळाडू तात्यासाहेब बिंताडे एकादश आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र मेहताब अवध 11 मेहताब खान. तर असा हा प्रेक्षणीय सामना आता रंगणार आहे लगेच. आणि या सामना खेळण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातील खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. पुण्यातील खेळाडूंचं हार्दिक स्वागत. मात्र थोड्याच वेळात सामनावीरचं पारितोषिक. संदेश पार्टी आणि त्यांच्या श्रीमती त्या